नमस्कार, वेलकम, सुस्वागतम। तो मैं हूँ आपकी होस्ट एंड दोस्त क्रेझी फूडी रंजिता। गर्दीतून वेगळं होऊन चालायची कुणाला सवयच नसते। सगळे इथे चाललेत ना, आपण पण इथेच जाऊया। आपण वेगळं काहीतरी शोधून जाऊया, असं कुणाचं हे नाही चालत। मला मजा वाटते, त्यापेक्षा मला जास्त मजा ना ते कमेंट ऐकून वाचून मला खूप छान वाटायचं। जे मला ओळखत नाहीये त्यांना मी आवडते, ह्याला पाठव, यांना पाठव, त्याला पाठव, तिला पाठव, ते बघितलं, हा 1 व्ह्यूज कंप्लीट झाला, हा 2 व्ह्यूज कंप्लीट झाले। ते मी मोजले आहेत, माझे पहिले 1000 सबस्क्रायबर मला लक्षात। पण अशा खूप महिला आहेत ज्यांना स्टेज हवा असतो आणि ते स्टेज फेअर आपल्याला त्यांचं काढायचंही असतं की अरे नाही, मी नाही करू शकणार, माझ्याने नाही होऊ शकणार। माझ्यासारख्या प्रत्येक माझ्या महिला बऱ्याच जणी जे स्वप्न पाहतात रंजितासारखं होण्याचं, तर मी तर हे म्हणेन, जर तुम्हाला फ्लाय विथ रंजिताला जॉईन करायचं असेल आणि तुमच्यामध्ये इच्छा आहे जगभर फिरण्याची, लोकांना फिरवायची आणि माझ्यासारखंच एन्जॉयमेंट करायचं, तर तुम्ही नक्कीच फ्लाय विथ रंजिताला जॉईन देखील होऊ शकता। अभी पार होना है तो पार होना है। बोट तर काढली आहे ना, आता आता निघायचं सगळ्या ह्याच्यामधून। म्हणजे आयुष्यभरासाठी ही मला गोष्ट नेहमी लक्षात राहील की त्यांनी जो मला विश्वास दाखवला, त्याच्यामुळे हे फ्लाय विथ रंजिताचं जे विमान आहे ते उभं राहिलं इतकं छान। बाबा आणि आई, तुम्ही माझ्यासोबत नाही आहात, पण तुमच्या रूपाने मला प्रत्येक क्षणाला आई बाबा भेटत असतात आणि ते भरभरून आशीर्वाद देतात। आणि त्यावेळेस असं वाटतं की तुम्ही मला नक्कीच कोणाच्या तरी रूपामध्ये भेटतात, बोलतात आणि मला तुम्ही भरभरून आशीर्वाद देतायत। या जन्मामध्ये तुम्ही खूप काळासाठी नाही भेटलात, पण जर पुढचा जन्म मिळाला तर असं शॉर्ट ट्रिप नको, लॉंग ट्रिप वरती आपण सगळे एकत्र जाऊया। हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं आपल्या पडद्यामागचे कलाकार #ReelToRealWorld ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या या भागात आज आपल्यासोबत आहे एक इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर, कॉन्टेंट क्रिएटर अँड फ्लाय विथ रंजिता बिझनेस वुमन अशी क्रेझी रंजिता पाटील। तर चला आपल्या आजच्या या भागाला सुरुवात करूया आणि रंजिता सोबतच्या या खास गप्पांना सुद्धा। हाय रंजिता, सगळ्यात आधी तुझं आपल्या नवभारत नवराष्ट्राच्या ह्या पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार #ReelToRealWorld ह्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते। आणि मी रंजिता म्हणूनच अशी हाक मारेन कारण आज मी एक मैत्रीण म्हणून छान तुझ्याशी गप्पा मारणार आहे। आणि सगळ्यात पहिला प्रश्न, कशी आहेस? एकदम ठणठणीत आणि थँक्यू सो मच माधवी, तुझं माझी मैत्रीणच आहे ना। येस, आणि खूप छान वाटतंय, असं मग वाटतं की आपण नावानेच बोलणार खूप मी। वेळानंतर भेटलोय आणि छान कॉफी टेबल अशा गप्पा आपल्या आज होणार आहे। हो। सुरुवात करूया तुझ्या त्या एका वाक्याने, सकाळ सकाळ। सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत ना? वाह! आता सकाळ सुंदर आता झालेली मग हो, आहे. मजेत झालं हो, पाहिजे। मजेत आहेस. हो. तर रंजिता काय हां. सांगशील, म्हणजे खरं तर क्रेझी फूडी रंजिता, ओवीची आई, फ्लाय विथ रंजिता, इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर म्हणून सगळीजण ओळखतात। पण खरी रंजिता कशी हे आज मला जाणून घ्यायचंय। आणि सुरुवात करूया त्या बालपणापासून, कारण आय नक्कीच. थिंक आपलं बालपण इतकं छान असतं ना, की नकळत असे काही संस्कार घडतात आणि त्यातून आपण हे आज जे आहोत ते तिथून घडलेलो असतो। सो बरोबर. बालपण कसं होतं? काही आठवणी बालपणीच्या तुझ्या? बालपणीच्या काही नाही, भरपूर आठवणी आहेत. हो. असं पहिले बॉर्न अँड बॉटम म्हणजे कुठली? अ, माझं गाव आहे रत्नागिरी, ओके, रत्नागिरीची. पण माझा जन्म झालेला आहे बोईसरमध्ये. ओके. बोईसरला जन्म झाला. माझं शिक्षण वगैरे सगळं तिथेच झालेलं आहे, बोईसरमध्येच. लहानाची मोठी तिथेच झाली, बोईसरलाच झाले. तर त्याच्यामुळे बोईसरच माझं गाव म्हणता येईल. म्हणतात ना, जिकडे राहतो बरोबर. आपलं ती माती पहिली. सो तिकडेच माझा जन्म झाला आणि तिकडनं माझं वाढणं झालं. आणि बडबडी होती कशी होती रंजिता? म्हणजे आता तर मला माहिती बडबडी की तू बोलकी हो. आहेस, छान एकदम पटकन मिक्सअप होते। तर लहानपणीची रंजिता कशी होती? एकदम साधी, सिंपल, अभ्यासू की मस्तीखोर आणि बडबडी अशी? अभ्यासू तर अजिबातच नव्हती. मस्तीखोरही नव्हती. बडबडी पण नव्हती. पण शांत होती. काय म्हणतेस? अभ्यासामध्ये इंटरेस्ट नव्हता, पण हां. बाकी सगळ्या खेळांमध्ये इंटरेस्ट असायचा. म्हणजे खेळण्यामध्ये मी होती तयार पहिल्यापासून. एकदम पूर्ण हां, मस्तच. ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळं. ॲक्टिव्हिटीज मला तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी सांगा. सगळ्या हां. ॲक्टिव्हिटीजमध्ये मला करायचं. मी जिंको न जिंको तरी मला भाग भाग घ्यायचा आहे. घ्यायचाय. म्हणजे अगदी ते टीचरच्या मागे रडून मी सांगणार, "नाही, नाही मला घ्यायचंय, मला घ्यायचंय ना, मला घ्यायचंय ना." म्हणजे ही असं एक्साइटमेंट रडणं लहानपणी सुद्धा हो, अशी हो, होती की हो, नाही, हो. मला सगळ्यामध्ये मला करायचंच. एन्थुसियाझम आपण म्हणतो ना, की मला हो, हो, सगळ्यात हो. भाग घ्यायचा आहे तसं. म्हणजे डान्स लहानपणी. वगैरे हां. असायचे, म्हणजे सार्वजनिक हो, कार्यक्रम हो, वगैरे हो, हो. असतात ना हो, गणपतीमध्ये हो. किंवा स्कूलमध्ये आपल्या, तर बरोबर. ते जे असायचे, तर तेव्हा त्याच्यामध्ये पण माझं असं असायचं की मला यामध्ये पण भाग घ्यायचा आहे, मला त्याच्यात पण घ्यायचंय. मला टीचर पण म्हणायचे, "अगं पण तुझं ह्याच्यात लिहिलंय, मग ह्याच्यात." मला पाहिजे ना, मला करायचंय.
किती गोड म्हणजे ते सगळं काही ना हा मला लहानपणीचं सगळ्यात करायचं सगळंच असायचं. म्हणजे करायचं त्यांना असं. असं व्हायचं, अभ्यासाचं हिला सांगितलं तर आता बॅग घेऊन पळत सुटेल. आणि बाकी कशाचं हिला काही सांगायची गरज नाही. हिला अगोदरच यायचं असतं म्हणजे ते सगळ्यामध्येच. ऑलराउंडर आता पण जशी आहे बघ ना तू, हा. फ्लाय विथ रंजित आहे, क्रेझी फूडी आहे, इन्फ्लुएन्सर आहे, सगळ्यामध्ये हा. पार्टिसिपेशन आहे. सगळंच रंजितचं करायचं असतं. लहानपणी काय बनायचं होतं? म्हणजे बालपणी आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न असतं, की मोठी झाल्यावरती मी हे होणार असं. तुझं काय? खूप अशी मनापासून इच्छा होती की मी पोलीस व्हावं. वाह! मला ना खूप आवडायचे पोलीस. आणि मग असं मी कोणाला बघितलं ना, "भैय्या मला पण पोलीस व्हायचंय. मला पण पोलीस व्हायचंय. मला आय-पी-एस ऑफिसर व्हायचंय. मला हे व्हायचं." म्हणजे मला ना ते खूप क्रेझ होता, की मला पोलीस व्हायचंय. का म्हणजे पण म्हणजे का ते बनत आवडायची व्हावं? अशी. अच्छा. बरं आपल्या देशासाठी काम करतात हे. असं बरोबर. आहे ना, आपल्या हां, हां, हां. देशासाठी एवढं त्यांचं बरोबर, संरक्षण करतात आपल्या देशाचं. किती चांगलं असतं आणि त्यांची ती बरोबर, पर्सनॅलिटी छान वाटते. म्हणजे आपण चित्रपटामध्ये पाहतो कशी पर्सनॅलिटी असते. बरोबर. त्यांचं सगळं ऐकतात, सगळे त्यांना घाबरतात. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं ते म्हणजे असं असतं, की थोडी मोठी झाली म्हणजे 8th स्टँडर्डला वगैरे हं, हं, मग हं. माझी अशी इच्छा चेंज झाली. मला असं वाटलं नाही आता मिलिटरीमध्ये जावं. ओके. त्याच्यासाठी ट्राय करावं, की त्याच्यामध्ये कसं जाता येईल वगैरे. म्हणजे असं माझ्या डोक्यामध्ये बरेच काय-काय म्हणजे बरोबर. वेळेनुसार स्वप्न थोडी-थोडी वेगळी चेंज 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 होतात होत तशी. जायचे. बरोबर. आताही तसंच असतं मुलांचं. थोडंसं मोठं झालं की मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. नाही, बरोबर, असायचं. पण घरी सांगितलं होतं त्याच्यात काही जायचं नाही तुला मिलिटरीमध्ये बाकी काय करायचं ते कर बरोबर. वगैरे असं होतं. आणि घरचं वातावरण कसं होतं? म्हणजे आई-बाबा, बहीण-भाऊ कोण असं तुम्ही एकत्र कुटुंब कसं? आई-बाबा मला भरपूर लाड करायचे. भरपूर म्हणजे ऑफकोर्स आता मुलगी म्हटल्यानंतर प्रेम प्रत्येक असतं. आणि येस, येस. बाबांचं स्पेशली जास्त बरोबर. लाड असतात मुलीवरती, असं असतं. आईला मी खूप जास्त घाबरायची. हां, हां. आईला खूप घाबरायची. कारण की आईचं असं असायचं ना, बाकी सगळं काय करायचंय, अभ्यासात पहिलं आलं पाहिजे. म्हणून बाबांचं असं, कशात तरी करते ना, करू दे तिला तिच्या पद्धतीने. बरोबर. काहीतरी करते ना ती असं. आणि मी बोलायची थोडी असं म्हणजे कमी म्हणजे खूप अशी बडबड नाही करायची. ओके. पण शांत होती, पण सगळ्यामध्ये ॲक्टिव्ह हां, होती असं मी ॲक्टिव्ह म्हणेन. होती. हां, बडबडचा वगैरे काही ओके. विषय नव्हता माझा असं. आणि आईला थोडासा घाबरून आपण हां, असतोच आणि बाबा घाबरून लाड असतो. म्हणजे बाबांकडे आपण बाबांचे फुल हट्ट हो, वगैरे हो, हो, सगळं हो. करतो तसं. आणि हो, हो. बहीण-भाऊ कसं? एकत्र फॅमिली होती की तुम्ही नाही एकत्र फॅमिली एकत्र होती. फॅमिली हो, हो, होती? हो. सो एकत्र म्हणजे फॅमिली होती. छान कुटुंब असं सगळं काही सगळं बालपण सगळं छान होतं. चालत होतं. आणि हो, मग व्यवस्थित. कॉलेज, करिअर सगळं काय होतं तुझं? माझे बाबा ऑफ झाले मी 12th मध्ये असताना. हो. ओके. म्हणजे बाबा असेपर्यंत खूप म्हणजे लाईफ इतकी छान बघितली होती, इतकी छान ना, की असं वाटायचं की किती म्हणजे खरंच चांगलं आहे. त्याच्यानंतर मग अप अँड डाउन्स आलेत बाबा असतानाही बरोबर. वगैरे बऱ्याच गोष्टीचे. पण ठीक आहे, कारण की ते कसं असतं की बाप ही अशी गोष्ट आहे ना, की ते आपल्या बाळापर्यंत कोणती गोष्ट येऊ नये येऊन दे. ती बघ सावली म्हणतात. असते ती. झाडाची अशी बरोबर. सावली आहे ना, की त्या घरट्यापर्यंत ते ऊन लागू नये, पाऊस लागू नये, है ना? असं ते बरोबर. पूर्ण सांभाळून ठेवलेलं असतं. मग त्याच्यामुळे मला कधी कोणत्या गोष्टीची चाहूल लागलीच नाही. म्हणजे दुःख काय असतं, सुख काय, ऊन वगैरे ह्याचं कधीच नाही. पण 12th नंतर बाबा वारले माझे आणि त्याच्यानंतर खऱ्या माणसांची ओळख पटू लागली, की कशी असतात लोकं खरं तर. त्याच्यानंतर पूर्ण लाईफ चेंज झालं. मग जबाबदारी वगैरे? मग जबाबदारी आल्या. अ, मग म्हणजे 10th मी 10thला पण जेव्हा जॉबला म्हणजे कसं माहिती आहे का, 10thची मी एक्झाम देता मी आमच्या घराच्याच बाजूला बूथवरती मी जॉबला पण लागले ओके. होते. म्हणजे तू 10वी पासून काम करते खरं हां, म्हणायला म्हणजे गेलं तर. पार्ट टाईम म्हणजे पार्ट टाईम. 10thची ओके. सकाळची शाळा असायची. बरोबर. ती सकाळची शाळा झाली ना, की मग मी पार्ट टाईम करायचे. ते बाजूलाच होतं. तर मी बाबांना विचारलं, "करू का?" हं, तर हं. ते म्हणाले, "तुझ्यावरती हं, करायचं असेल, हं, कर हं. नसेल." घराला लागूनच होती ना एस-टी-डी बरोबर. बूथ. सो मी बरोबर. म्हटलं का ठीक आहे, करते असं. हं, हं. सो मी ते थोडे दिवस केलं होतं. पण ते असं मजा म्हणून केलं होतं. 12th नंतर म्हणजे असं झालं होतं, की नाही बाबांनी सांगितलं, की आता नको करू कारण की आता 12वी आहे ना. हं, हं, मग हं. ते त्याच्यामुळे ते सगळं सोडलं होतं. पण 12वीच्या एक्झामच्याच वेळेस बाबा ऑफ झाले होते. हं. आणि त्याच्यानंतर खरी परीक्षा सुरू झाली होती. खरा स्ट्रगल लाईफचा सुरू झाला होता. आणि मग त्याच्यानंतर मग फायनान्शियल कंडिशन पण थोडीशी ड्रॉप झाली. थोडी म्हणजे बऱ्यापैकी झाली. कारण बरोबर. की आई माझी होती ह्याच्यामध्ये अंगणवाडी शिक्षिका असते ओके. त्याच्यामध्ये होती. पण आई ट्युशन्स वगैरे पहिल्या घ्यायची मम्मी हां, बरोबर. असं. तर ते त्याच्यानंतर बाबांच्या आजारपणामुळे काही कर्ज वगैरे म्हणजे बऱ्याच गोष्टी त्या फायनान्शियल खूप ड्रॉप बरोबर. झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं, की आता काय करायचं ना? माहिती नाही ना, आपल्याला आजपर्यंत कधी बरोबर. मार्केटला पण नाही एकटं सोडलंय, तर आपण बरोबर. पुढे काय करायचं? असं असतं हो. ना. पण म्हणतात ना, वेळ माणसाला बरोबर शिकवत असते. वेळच वेळेचं उत्तर असतं आणि वेळ आपल्याला बरोबर सगळ्या गोष्टी शिकवत असते आणि त्याप्रमाणे मग वेळेने हळू शिकवायला सुरुवात केली मला पण.
मी कसं बाहेर आता पडलं पाहिजे. येस आणि आतापर्यंत म्हणजे मी जी बघते रंजिता ती अशी होती की खूप सुंदर असं छान बालपण जे सगळ्यांचं असतं हा आणि नंतर कुठेतरी आपण बोलतो ना एक एज येतं तेव्हा आयुष्य त्याचे धडे शिकवायला सुरुवात करतो आपल्याला आणि तसे हे तुझे धडे सुरू झाले होते आणि मग करिअर वगैरे तू कॉलेज आणि काम दोन्ही करत होतीस हो आणि हे करत करत मग तुझं करिअर वगैरे सगळं सुरू स्टार्ट होतं काय करिअर म्हणून होतं म्हणजे तुझं सुरुवातीचं करिअर काय होतं असं सुरुवातीचं करिअर असं मी ऍक्च्युली जेव्हा जॉबला होते ना तेव्हा मी पहिलं बँकिंग मध्ये होते. ओके हा कॉमर्स आणि बँकिंग हा क्षेत्र ओके तर बँकिंग क्षेत्रामध्ये होते म्हणजे डीमॅट अकाउंट वगैरे ते असतं ना त्याच्यामध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये मी गेली. बरोबर असं करत करत मी फील्ड पण चेंज करत गेली. हा पण एक माहिती नाही की रंजिता या नावामध्ये सगळं यायचं म्हणजे जिथे जायची तिकडे माझं छाप मी सोडायची. आणि म्हणजे सोडताना सगळे म्हणायचे की नको सोडू असं ऑफिस नको सोडू असं सगळ्यांचं असायचं. सो असं करत करत त्याच्यानंतर काही असे पण ठिकाणी जॉबला केली 15 दिवस केल्यानंतर सोडून दिला काही रिझन्समुळे. ठीक आहे आपल्याला तिकडचं नाही पटलं आपल्या जे पटतंय आपल्या मनाला भावतंय तिथेच आपण काम करावं. जर बरोबर आपल्याला जिथे आपल्या आत्मसन्मानाला ठेच लागते ते नाहीच करावं. मी तर बरोबर असं म्हणेन. राईट ठीक आहे कारण की ते नंतर जाऊन आपल्याला खूप जास्त त्याचा त्रास होऊ शकतो. जिथे नाही पटत आहे ते सोडून द्या आणि जिथे तुम्हाला वाटतंय तुमच्या मनाला की नाही हे योग्य आहे आपण इथे करू शकतो तिथेच ते काम करा. ओके हे म्हणजे डिसिजन आहे ना आयुष्यातलं डिसिजन म्हणजे कुठे घ्यायला हवेत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये. तुझ्या राईट आयुष्यात असे तू डिसिजन. काही डिसिजन घेतले की जे तुला आज वाटतं की प्राऊड फील होतं की तो डिसिजन मी त्यावेळेला घेतला होता तो राईट होता असं काही आयुष्यामध्ये मी सगळ्यात चांगला डिसिजन घेतला ना की जे मी बैठकीला जायला लागले. हो खूप छान. कदाचित त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सगळीच काय म्हणजे मी असं कधी विचारही नाही केला होता की मी मुंबईला वगैरे जाईन किंवा आता आपलं जे ऑफिस आहे तेवढं मोठं मी जगभर फिरेन. म्हणजे मी मुंबईला राहायला गेली तर तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. So जगभर फिरण्याचं तर माझ्यासाठी खूप लांबचं होतं. पण असं वाटायचं की बरोबर पण आपण सगळेजण हां, स्वप्न स्वप्न बघतो काय स्वप्न बघायला पैसे थोडी लागतात. बरोबर स्वप्न बघायचे आहेत. पण असं कधी विचार नाही केला. पण काय फरक जाणवला म्हणजे जेव्हा तू बैठकीला जसं तू म्हणते प्रत्येकाचं एक अध्यात्म असतो एक गुरु असतो प्रत्येकाचं एक इन्स्पिरेशन असतं जे त्याला त्या व्यक्तीला माहिती असतं की तिथून त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते कनेक्ट होतात तर हा बैठकीचा तुझा अनुभव कसा होता नुसता अनुभव नाही, तर मला त्याचा साक्षात्कार आहे. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला तिथे मिळालेलं आहे. मी आज माधवीला भेटायला जाऊ की नको? याचं उत्तरही मला मिळणार आहे. वा. काय आहे म्हणजे बैठकीमध्ये जे काही निरूपण हम्म, दिलं जातं, हम्म, ते आपल्या दासबोध ग्रंथावरती दिलं जातं. आणि बरोबर दासबोध ग्रंथ हा किती अगोदरच लिहिलेला आहे हो, रामदास स्वामींनी, बरोबर की नाही? बरोबर म्हणजे आपल्या ही आत्ताच्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मांडली गेली आहेत. पण आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाहीये. पण आपल्याला ती प्रश्नांची उत्तरं आपल्या सोप्या भाषेमध्ये कळून देणं, सांगणं, हे काम बैठकीमध्ये केलं जातं. ग्रंथ तोच आहे जो वर्षानुवर्ष बरोबर परंपरागत जो चालू आहे वर्षानुवर्षे. ग्रंथ तोच आहे. फक्त त्याची उत्तरं ही आपल्याला आता कळू लागलेली आहे बैठकीच्या मार्गे. आणि तू टिक्का मी सुद्धा नेहमी लावतेस नेहमी ना म्हणजे लावते. जीन्स पॅन्ट असो वेस्टर्न असो इंडियन असो कधीही तुझं आपण याचे म्हणतो तर तुझं टिक्का नेहमी कंटिन्यू असो असतो. कंटिन्यू असतो ओके. हो तर याला आपण स्मरण म्हणतो बैठकीमध्ये स्मरण म्हणतात. स्मरण म्हणजे काय तर तुम्ही स्मरणात राहता. पूर्वी म्हटलं जायचं ना की कुंकू असं हे बरोबर इथे राहिलं हो पाहिजे. हो तर जेव्हा तुमच्याकडे एखादी व्यक्ती बघते, एखादी व्यक्ती तुमच्याकडे बघते, ते निगेटिव्ह पॉवरची असते. हा हा ती त्याच्यातून बाजूला होते हो आणि तो त्या पॉझिटिव्हिटीने तुमच्याकडे बघतो. किती छान ओवीला मी जन्मापासून कधी आजपर्यंत काळा टीका लावलेला नाहीये. काळा दोरा बांधलेला नाहीये. ती इतकी गुबगुबीत आणि इतकं गोड बाळ दिसायचे. दिसते ते अजून पण आहे ती आहे हो गुबगुबीतच आहे. तसंच पण आहे ते लहान बाळ असतात तेव्हा कशी एकदम अशी हो 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 चबी चबी चुबी चिक्स अशी चुबी झोपायची ना, तर एका गालावर दुसऱ्या गालाचा येतं. इतकं म्हणजे कुठे मी नेलंय आणि कोणी तिच्याकडे नाही बघितलं असं होणारच नाही. आणि नुसतं हसरं बाळ, नुसतं हसरं. बरोबर आणि जे कोणी भेटायचे ना ते म्हणजे इसको ना काला टीका काला लावा, टिक्का हिला ना बरोबर काळा टीका लाव, हिला ना काळा दोरा भर, हो तिची घरी हो जाऊन ना नजर काढ, हो हे कर ते कर. मी कधीच केलं नाही. हा पण तिला स्मरण मी कंटिन्यू लावून ठेवायची आणि ठसठशीत लावून ठेवायची. ओके असं रेड तिचं कुंकू देवणी झोपेत असो उठलेली असो कधी असो. फक्त मॉलिश करताना ते निघायचं. बाकी कंटिन्यू तिच्या डोक्याला ते स्मरण लागलेलं असायचं. पण आजपर्यंत मला आठवत नाही की तिला नजरेमुळे ती कधी आजारी वगैरे पडली आहे. नॉर्मल बाळांना ह्याचे म्हणजे जे सर्दी खोकला हां, सर्दी, वातावरणामुळे जे खोकला होतं हे बरोबर ते त्या सगळ्या गोष्टी तर बरोबर ठीक आहे. त्या तर आपल्याला बरोबर असतंच ना. पण नजर वगैरे हा प्रकार मी
तेव्हा कधी मानला नाही, कारण की ते बैठकीमध्ये त्यात मला निरूपणाद्वारे त्याचं सांगितलं गेलं ते काय आहे. असतं ना, महत्वाचं. चांगलं आहे तर वाईटही असतं, बरोबर. पण त्याच्यावरती मात कशा पद्धतीने केली जाते. हा? आज जो रेड कुंकू आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी, त्याच्यामध्ये जेवढं सामर्थ्य आहे ना ते कशामध्येच नाहीये. पण वाह! ते कुंकू पण आपण त्या नामस्मरणामध्ये लावणं गरजेचं आहे. ओके. असं आहे ना, आपण स्मरण करून ते लावा. बघा त्याच्यावरती किती सामर्थ्य. तुम्हाला काही करायची गरज नाही. लोकांना असं वाटतं ना, बैठक म्हटल्यानंतर असं, "अरे बापरे! आता हे मला खायचं सोडायला सांगणार, ह्याचं पथ्य किंवा पथ्य काहीतरी. पाळायला हां, सांगतील, ओके. आता मला व्हेजच खा सांगतील, हो, मला हो. हे करायला सांगतील, ते हो. करायला सांगतील." तुम्हाला काहीच करायला सांगत नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतात करायला, ती म्हणजे श्रवण. ऐकायचं काम करा तुम्ही. बाकी तुम्ही काही पथ्य पाळू नका. किती छान. फार वेगळं म्हणजे बैठक सुद्धा हे तुझ्याकडनं आज वेगळी पद्धतीने कळाली आहे. कारण मी आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट घेतले, प्रत्येकाचे काही ना काही अध्यात्म आहे, त्यांचे स्पिरिच्युअल गुरु आहेत किंवा त्यांच्याशी कनेक्शन आहे आणि आय थिंक बैठक ही तुझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे स्पिरिच्युअली, की जिथून तू बरोबर. पॉझिटिव्ह एनर्जी तुझी घेते आणि म्हणून तू नेहमी पॉझिटिव्ह दिसते असं मी म्हणेन. हो. रंजिता, मी त्या मेन प्रश्नाकडे येईन, की जसं आतापर्यंतची जी रंजिता एक आमच्यासारखी सगळ्यांसारखी हो, हो, नॉर्मल हो, काम हो. करणारी एक सर्वसामान्य, पण तिथून हा जो चेंज झाला, की ती क्रेझी फूडी रंजिता हे जे ब्लॉगिंग सुरू झालं किंवा ओवीची मम्मा, म्हणजे मला आठवते की तुझे सुरुवातीचे ब्लॉग मॅगी बनवण्यापासून होते. हो. फूडचे, की ती मॅगी कशा पद्धतीने किती वेळा वॉश केली पाहिजे, हो. का केली पाहिजे, ते मँगो हां. आईस्क्रीम बनवणं. सो हे जेव्हा तू पहिला ब्लॉग सुरू केला, त्याच्या आधी घरी डिस्कशन आणि हे करावं ह्याच्या मागे काय विजन होतं आणि ही सुरुवात प्रवासाची कशी झाली? अप अँड डाऊन हे बरं. सगळ्यांमध्ये येत राहतात. आमच्याही आयुष्यामध्ये आले. त्याच्यानंतर असं ठरलं की म्हणजे माझा जॉब तर मी ऑलरेडी सोडला होता. माझा सलॉन पण होता. ओके. सो मी जॉब करता म्हणजे जॉब सुटला की त्याच्यानंतर मी माझ्या सलॉनला, त्याची स्टाफ होता माझा सगळं, ते हँडल करत होते. तर त्याच्यानंतर माझ्या सलॉनला वगैरे त्याची. त्याच्यानंतर ओवीच्या वेळेस मी जॉब सोडला आणि त्याच्यामध्ये सलॉन कंटिन्यू चालूच होता. बरोबर. सो त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आता आपण काय, म्हणजे माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं की आपण काहीतरी वेगळं स्टार्ट करूया ओके. असं. सो त्यांनी पण जॉब क्विट केलेला आणि म्हणलं आपण काहीतरी वेगळं स्टार्ट करूया, काहीतरी काय वेगळं काय करायचं. बरोबर. म्हणजे हेच लाईफस्टाईलमध्ये खूप कंटाळा आला. म्हणजे सकाळी जा ऑफिसला उठून संध्याकाळी या, हां. काहीतरी वेगळं पाहिजे ना लाईफमध्ये. बरोबर. तर मग की आणि आम्हा दोघांना फिरायला खूप आवडायचं. ओके. तर म्हटलं की आपण व्हिडिओज वगैरे सुरू करायचे का. तर मी काय जास्त युट्यूब वगैरे बघायचे, तेवढं हो, वेळ आहे. बरोबर. आणि त्यावेळेला मेन म्हणजे जसं तेवढं तू नव्हता. पालघर हो, आणि हो, हो. तिकडचं तर काहीच नव्हतं. नाही, म्हणजे तेव्हा आता YouTube आणि हे सगळं पण त्या वेळामध्ये नव्हतं एवढं नव्हतं काही. नव्हतं तेवढं. मग म्हटलं की आपण YouTube चालू करू. म्हणजे काय आहे, म्हणलं असं असं असतं वगैरे. म्हणलं दाखवलं, मग तुमचे व्हिडिओज वगैरे बघितले. म्हणलं अच्छा, म्हणजे काही व्हिडिओज वगैरे आम्ही बघितले ना, हां हे छान वाटतंय, असं करू शकते मी. पण म्हणजे फूड व्लॉग मध्ये करायचं तर खरंच सांगू तर खाणं हा माझा विषयच नव्हता. आणि तू त्या फूड ब्लॉगनेस इतकी फेमस झाली आहे. फूड व्लॉगनेच फेमस झाली. येस. म्हणजे मी खूप लिमिटेड खाणं, डाएटचं खाणं, म्हणजे कुठे आपल्याला, म्हणजे कुठे काय खायला पाहिजे, कुठे काय खायला पाहिजे, असं माझं अगदी लिमिट. म्हणजे कुठे रेस्टॉरंटला पण गेलो ना, हां. मागवायचं काम मी करणार, चव पण कर, मला चव सगळं हवी हां. असायची टेस्ट हां, करायला, हां. पण ते संपवायचं काम काय माझ्याने होणार नाही. मग ते मला संपवणार. म्हणजे बिफोर हे युट्यूब वगैरे YouTube स्टार्ट वगैरे व्हायच्या start अगोदर पण व्हायचं. तेव्हा म्हणजे असं नवीन काय बघूया ना, मेनू मध्ये नवीन काय ते हां, हां, बघूया ना, हां. पण संपवणार नाही. मी तेवढा डाएट कॉन्शियस असायचे म्हणजे की नाही क्रेझी बाबा. फूडी फक्त मागवण्यापुरती होती, पण ते संपवण्यापुरती संपवणं नव्हती. माझा काय विषय नव्हता. असं बरोबर. मग असं ग्रुपने सगळ्यांना फ्रेंड्सला न्यायचं, म्हणजे हां. संपवता तरी येईल ना. बरोबर. असं. पण सगळं मागवायचं असायचं. मग म्हणजे तुला आवड तर आहेच ना खायची, मग तू संपवू शकत नाही ना, नको संपू. टेस्ट बद्दल टेस्ट फीडबॅक बद्दल वगैरे. तर आपण बरोबर. फीडबॅक करू शकतो, म्हणजे देऊ शकतो. म्हणजे हा चालेल, तसं काहीतरी करूया ना. म्हणजे तू कॅमेरा, म्हणजे रोहनला कॅमेरा अशा आहे, रोहन म्हणजे ओके. मिस्टर रोहन आहेत, त्यांना कॅमेरा, म्हणजे आता तर कॅमेरा खूप यायला लागलेले आहेत, म्हणजे खूप जास्त कॅमेरा आहे, म्हणजे असं कॅमेरा उडवला तरी कट करून टाकणार स्वतःला असं. तर मी एडिटिंग वगैरे करीन, तू कर. मग त्याच्यानंतर त्यांनी तो कोर्स वगैरे पण केला, ओके. प्रीमियर प्रोचा कोर्स जॉईन केला वगैरे सगळं असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही व्हिडिओला स्टार्ट केला. माझं सुरुवात जी होती चॅनलची ती होती हिंदीमधून. हो. ओके. नमस्कार, वेलकम, सुस्वागतम. तो मैं हूं आपकी होस्ट एंड दोस्त क्रेझी फूडी रंजिता. अशी माझी ती व्हिडिओची स्टार्ट असायची हिंदीमधून. मग हिंदीमधून स्टार्ट केले गावातून, म्हणजे छोटे छोटे, म्हणजे असतात ना वडापावच्या गाड्या, भजी, हां. कुठे काय बनवतायत, म्हणजे परत छोटे छोटे खानावळ असतात पालघर बोईसर मधल्या, त्याही बरोबर. दाखवल्या. इव्हन ताज हॉटेलही दाखवलं त्याच्यामध्ये. हिंदीमधूनच आहेत हे सगळे म्हणजे अजूनही ते सगळे. व्हिडिओज आहेत हो, आपले हो. हिंदीमध्ये. तर हे सगळं दाखवता दाखवता
आमचं आपलं सुरूच होतं. आम्ही विरार साईडचे वगैरे हम्म. बऱ्याच म्हणजे ठिकाणचे आपले व्हिडिओज वगैरे आपण करायचो, बरोबर. पण हिंदीमधून. त्याच्यानंतर झालं लॉकडाऊन लागला. पण जेव्हा मी सॉरी टू इंटरप्ट, हां. जसं पहिला व्हिडिओ तू हे सगळं सुरू केलं, पहिला व्हिडिओ जेव्हा तुझा आउट झाला त्यावेळेचा एक्सपिरियन्स मग कसा होता? काहीच नाही. म्हणजे कमेंट्स म्हणा किंवा घरच्यांचा साथ किंवा नातेवाईकांचे टोमणे किंवा एक सोसायटी असते ना, आपण सोसायटीमध्ये हो राहतो. ना, So होतं मग ना. त्यावेळेला मग तो कसा होता की ते डिमोटिवेट डिमोटिवेटच असतं. आपण काय काय असतं ना, सगळ्यांना गर्दीमध्ये जायची सवय असते. गर्दीतून वेगळं होऊन चालायची कुणाला सवयच नसते. सगळे इथे चाललेत ना, आपण पण इथेच जाऊया. आपण वेगळं काहीतरी शोधून जाऊया, असं कुणाचं हे नाही चालत. मग आता मी त्या गर्दीत नव्हतेच ना, आणि तेव्हा काही युट्यूबचं फॅड वगैरे नव्हतं, तेव्हा कुठे इंस्टाग्रामचं फॅड वगैरे नव्हता ना एवढा. मग त्याच्यामुळे सगळ्यांना असं ह्याचं काय चाललंय, काय आपल्या नवऱ्याने कॅमेरा चालू केलाय, त्याच्यामध्ये काय मोबाईलमध्ये शूटिंग करायचं, काय चालू केलं. आणि तो माझ्याकडे तो ना असं वायरवाला माईक असायचा, त्याच्यावरती मी ते करायचे, बोलायचे. त्यांचं काहीतरी आपलं चालू आहे नवरा बायकोचं, काय वेड्याचा बाजार करतात काय माहिती, कामधंदे सोडले आणि वेगळ्याच कामाला लागले. असं म्हणजे काही फ्रेंड्सनी पण म्हणजे ओळख वगैरे दाखवायचे, मग त्यांना थोडंसं असं ऑफर्ड फील व्हायचं ना, ऑफर्ड फील झाल्यामुळे मग त्यांनाही नाही आवडायचं, काही नातेवाईकांनाही नाही आवडायचं. पण माझ्या मिस्टरांना असं वाटायचं ठीक आहे ना, त्यांना नाही आवडत नको आवडते, तुला आवडतंय ना, तुला काय असं वाटतंय का? नाही, मला काहीच वाटत नाहीये, मला मजा वाटतेय. म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ टेस्ट करायला मिळतात. सो मला मजा वाटते, आणि मला मजा वाटते त्यापेक्षा मला जास्त मजा ना ते कमेंट ऐकून वाचून मला खूप छान वाटायचं. जे मला ओळखत नाहीयेत त्यांना मी आवडतेय आणि ते मला इन्स्पायर करतायत. अरे किती छान होतं, आम्ही ना इथे लहानपणी जायचो, तू आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केलास, आम्ही इथे एवढ्याला 50 पैशाला वडापाव खाल्ला होता या ठिकाणी. म्हणजे आम्ही जुने ठिकाणं दाखवायचो ना, दाखवायचो. सो आम्हाला हे दाखवलंस, खूप छान वाटलं. त्यांची संस्कृती वेगवेगळी, आदिवासी पाड्यातली संस्कृती वगैरे. आणि एक माझा व्हिडिओ असा होता ना, जो पहिल्यांदाच आमची फक्त काहीतरी 1,500 सबस्क्रायबर होते, आणि तो व्हिडिओ गेला होता 1,00,000. आणि त्या गावाला मदतही मिळाली होती. आदिवासी मुलांचा केला होता, हिंदीमधूनच होता. तर त्या आदिवासी लोकांचं राहणीमान ते थोडक्यात दाखवलं होतं, त्या मुलांचं राहणीमान. मग त्यांच्यासोबत थोडेसे खेळ वगैरे खेळले होते. तिकडेच आम्ही नॉनव्हेज वगैरे, ते चिकन वगैरे बनवलं, म्हणजे त्यांच्या पद्धतीनेच बनवलं, तिकडे बसून जेवले वगैरे. मग त्यांना कसली म्हणजे हेल्थची गरज आहे त्या पाड्यामध्ये वगैरे, ते सगळं सांगितलं होतं. आपणही थोडेसे हेल्प नेले होते. पण हे दाखवल्यामुळे ना त्या गावामध्ये मदत पोहोचली मुलांना, शाळेची पुस्तकं किंवा कपडे वगैरे अशी मदत पोहोचली. आणि मग तिकडचे सरपंच होते ना, त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की ताई, तुम्ही हा व्हिडिओ दाखवलात, पण ह्याच्या थ्रू आपल्याकडे एवढ्या लोकांची मदत आली ना, तर हे बघून मुलं खुश झाली आहेत. तरी मनापासून धन्यवाद, तुम्ही जे काही केलं. लोकांनी कमेंट केलं की ताई, आम्ही त्या गावात गेलेलो होतो मुलांना मदत करा. मग असं वाटलं की अरे, हे आपण जे करतो ते किती चांगलं झालं ह्याच्यामुळे. बरोबर. आपण ते मदत करताना दाखवलं. आपण म्हणतो की आपण जे काही दान देतो ते एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये. पण हे जे आपण केलं, याच्यामुळे ज्याची इच्छा होती, मला काहीतरी करायचंय पण ते मी कुठे करू, हे त्याला कळत नव्हतं. त्याच्यामुळे त्याची बरोबर जी इच्छा होती तीही पूर्ण झाली, आणि त्याला ज्याला कोणाला मदत करायची ती मदतही पोहोचली. तर ही चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे आपण जे करतो ते काहीच चुकीचं नाही. मग थोडंसं अजून इन्स्पायर झाली स्वतःला. आम्हाला दोघांना नाही, छान आहे, हे आपण करायला पाहिजे. जे छोट्या गाड्या होत्या, जे लोकांना माहित नव्हते की अरे इथे इतकं छान मिळतं जेवण, इथे हे छान मिळतं, तिकडचा हा पदार्थ छान आहे. तुम्ही शोधायचे कसे सगळे काही कमेंट मध्ये लोक करायचे की रंजिता, इथे जा, इकडचं हे खूप छान आहे, इथे जा, इकडचं हे खूप छान, बरं चला आपण जाऊन येऊया. मग स्वखर्चाने, काही तेव्हा युट्यूब वरून पैसे वगैरे येत नव्हते, स्वखर्चाने सगळं इन्व्हेस्टमेंट काही नाही, आमच्याकडे पैसे होते त्याच्याने स्वखर्चाने. आता तर खूप इझी झालंय 1,000 सबस्क्रायबर मिळवणं, 4,000 म्हणजे व्ह्यूज मिळवणं. तेव्हा तेवढं नव्हतं. आम्ही मोजायचो किती व्ह्यूज झाले, अच्छा 200 झालेत का, ह्याला पाठव, यांना पाठव, त्याला पाठव, तिला पाठव, हे बघितल्यास, हा 1 व्ह्यूज कम्प्लीट झाला, हा 2 व्ह्यूज कम्प्लीट झाले. ते मी मोजलेत, माझे पहिले 1,000 सबस्क्रायबर मला लक्षात आहे. कारण की आम्ही मोजायचो किती झाले, ह्यांना केलंच का सबस्क्राईब, त्यांना केलंच का, सांगायचो सबस्क्राईब कर, सबस्क्राईब कर, सबस्क्राईब कर, असं आम्ही सांगायचो. सो ते खूप स्पेशल होते, जे पहिले 1,000 सबस्क्रायबर होते ते खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी लाईफमध्ये. आणि त्यांच्या मनापासून नेहमीच मी धन्यवाद बोलेन, आभार मानेन की त्यांनी तो सपोर्ट केला माझ्यासाठी, त्यांनी ते शेअर केले व्हिडिओज त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर तर सगळ्यांनी मला भरभरूनच प्रेम दिलेलं आहे. मग असं वाटायला लागलं की जेव्हा मी हे छोटे दुकानं दाखवायला लागलो, आमच्या इकडे ना भजी मिळते, पालघरमध्ये गाव आहे मोरे काकांची ना, तिकडे भजी मिळते, आणि त्या काकांसारखी भजी कोणच बनवणार नाही, फुल गॅरंटी. अशी कुरकुरीत भजी,
तुम्ही अर्धा तासानंतर खा, एका तासानंतर खा, तरी तुम्हाला ती तेवढीच कुरकुरीत लागणार. वा. आणि ती जी म्हणजे आता मी बोलून मध्ये तोंडाला पाणी सुटलं त्या भजीच्या नावाने. इतकी छान काकांची भजी असते. तर त्यांच्याकडे गेली, मग ते दाखवलं, मग लोकांचे कमेंट आणि त्यांच्याकडे जी गर्दी झाली, काकाने फोन करून सांगितलं, "अरे बाळा, तू ते व्हिडिओ बघून गेलेच." आणि त्यांना काय माहिती नव्हतं ना हे सगळं बरोबर प्रकार आमच्या बरोबर. इकडे. हो हो हो. इतकी केवढी गर्दी झाली, लोकांनी खूप गर्दी केली. कुठे लांबून लांबून लोक येतात आणि थांबून गाड्यामुळे मोठ्या मोठ्या थांबतात आणि भजी खातात. हो. म्हणजे हे ऐकून किती छान वाटलं ना मग मलाही. बरोबर हे बरोबर. ऐकूनच छान वाटलं की अरे वा, म्हणजे किती चांगलं होते ना चांगलं असं. होतं. म्हणजे अशा अशा बऱ्याच कमेंट हळूहळू टर्निंग यायला कुठला लागल्या. व्हिडिओ तुला वाटतं की जो टर्निंग होता आणि त्याने तुला खूप क्रेझी फूडी रंजिताला खूप फेम दिलं आणि माझा तोच आदिवासी व्हिडिओ जो होता तो ना, जो होता त्यांनी मला ऍक्च्युली फेम दिलं. कारण की तो व्हिडिओ माझा तेव्हाच 1.5-2 लाख लोकांनी पाहिला. म्हणजे Okay. 1,500-2,000 सबस्क्रायबर असताना. बरोबर. लोकांकडनं असं फिरून फिरून माझ्याकडेच यायचा तो व्हॉट्सअपवरती. फिरून फिरून माझ्याकडे यायचा तो. लोकांनी डाउनलोड केला, व्हॉट्सअपवरती शेअर केला. सो म्हणजे त्यावेळेस हे नव्हतं आणि तरी तो तेवढा शेअर शेअर होत होता. असं रंजिता, होतं. मग फूडच्या नंतर मी तुझे ब्लॉग्स पाहिलेले, म्हणजे तू सेलिब्रिटींचे सुद्धा फूडचे ब्लॉग केले, म्हणजे महेश मांजरेकर असो किंवा श्रेया बुगडे असो, त्यांच्या हॉटेल्समध्ये जाऊन ते सुद्धा फूड टेस्ट करणं, इवन अनेक मूवी एंटरटेनमेंट त्यांचं प्रमोशन करणं, त्यांच्या सोबत सुद्धा छान गप्पा आणि खाणं फूड असं हो, तुझं हो, असायचं. हो, हो. मग ही सतत जे आपण म्हणतो ना, कारण इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट क्रिएटर, तुम्हाला सतत काहीतरी अपग्रेड आणि वेगळं दाखवावं लागतं. बरोबर. सो हे कसं होतं, हा जो प्रवास होता, कारण आपण सुरुवात करतो, आपण 4 दिवस काम करतो, ह्या सगळ्या गोष्टी होतो आणि मग सतत काहीतरी वेगळं दाखवायचं, हे कसा प्रवास होता हा? म्हणतात ना, यू आर ऑलवेज अपडेट, अदरवाईज यू आर आउटडेटेड. असं असतं. सो तुम्हाला अपडेट राहणं आणि नवीन काहीतरी आणणं खूप गरजेचं असतं. आणि काय झालं की आफ्टर लॉकडाऊन मी चॅनलला स्विच केलं मराठीमध्ये, कारण की घरामध्ये ऑफकोर्स मराठीमधूनच बोलणार. आणि आमच्या आईनी मला खूपच जास्त सपोर्ट केला, सासूबाईंनी. म्हणजे एक महिला असते की प्रत्येकीला जायचं असतं की मला हे करायचंय, मला ते बरोबर. करायचंय, मला हे शिकायचंय, मला ते शिकायचंय. पण तिच्यामधले गुण हे तिच्या घरच्यांनीच ओळखले पाहिजे. मला कदाचित माझ्या माहेरी जेवढा सपोर्ट नाही मिळाला ना, त्यापेक्षा भरपूर जास्त सपोर्ट मला माझ्या नवऱ्याने केलेला आहे. म्हणजे मी आज जे काही आहे ते रोहनमुळे, ओवीच्या बाबांमुळे. जे काही आहे ते. म्हणजे त्यांनी मला आजपर्यंत कधीच कोणत्याही गोष्टीमध्ये अडवलेलं नाहीये. हे करायचंय कर, ते करायचंय कर, हे करायचंय अच्छा कर. त्यांना माहिती आहे की ही योग्यच डिसिजन घेणार, ही नाही चुकणार. त्याच्यामुळे त्यांनी कधी नाही नाही म्हणाल आणि असं झालेलंच आहे. सो म्हणून ते मला कधीच नाही. आणि माझ्यामधला हा गुण ओळखणं, बघा, प्रत्येक महिला असते, प्रत्येकीमध्ये एक वेगळा गुण असतो, पण तो त्यांच्या घरच्यांनी ओळखणं पण गरजेचं असतं. तो तिलाही माहिती असतो, पण ती कसा काढेल ना बाहेर, जर सपोर्टच नसेल तर. माझ्या मिस्टरांनी माझा गुण ओळखला, मला सपोर्ट केला, म्हणून बाहेर पडू शकले. बरोबर. तो कॉन्फिडन्स दिला की नाही तू कर, मी अरे तू आहे कर, आम्ही आहोत सोबत. सोबत. बरोबर. सो ते खूप महत्वाचं होतं. त्याच्यानंतर नंतर मग टीमच्या सोबत मी म्हणजे बाहेर आम्ही जायचो ट्रिपवरती. आम्हाला यायला उशीर व्हायचे, 2-3 वाजायचे. नंतर तो प्रश्न नसायचा की का लेट झाला. फक्त स्वतःची काळजी घे प्रत्येक काम करत असताना. आणि असं करत करत आपलं काहीतरी नवीन आणावं. हम्म. बरोबर की नाही? त्याच्यानंतर आपण सोहळा आनंदाचा महिलांसाठी हो. एक असा इव्हेंट पण करायचो. Yes, करतो. yes, yes. करायचं म्हणजे वर्षातून हो, हो. एक इव्हेंट असा आपण असतो. करतो जो बरोबर. मोफत असतो महिलांसाठी, की त्यांना एक त्यांचं हक्काचं स्थान मिळावं, की त्यांना त्यांची कला आहे ती सादर करता यावी, किंवा आम्हाला प्रत्येकीला एक स्टेज हवा असतो. बरोबर. आणि ना ते शोधत असतात की मला स्टेज कुठे मिळेल. बरोबर की नाही? मग जर आपण हा स्टेज अवेलेबल करून दिला तर. आणि ही सगळी ह्याचं- आयडिया तुझी की नाही, क्रिएटिव्हिटी नाही. हे सगळं काही हे माझीच तुमची- आयडिया. तुझी हो, हो. सगळी idea. मला असं Okay. सगळं काहीतरी क्रिएट म्हणालीस ना मगाशी, तुला सगळंच करायचं असतं. सगळं- सो Yes. मला अशी इच्छा होती की मला कधी कधी नाही मिळाला स्टेज, पण अशा खूप महिला आहेत ज्यांना स्टेज हवा असतो. बरोबर. आणि ते स्टेज फेअर आपल्याला त्यांचं काढायचंही असतं की अरे नाही, मी नाही करू शकणार, माझ्याने नाही होऊ शकणार. होऊ शकणार ना, करा तुम्ही, येईल तुम्हाला करता येईल. हे इकडे काही कॉम्पिटिशन नाहीये. बरोबर. हम्म. फक्त तुमचं स्टेज फेअर घालवायचं. तुमच्यामध्ये जी काही कला आहे ती तुम्ही सादर करा त्या स्टेजवरती. एवढंच माझं मत आहे. तुम्ही छान तयारी करून या, एक दिवस तुमच्यासाठी काढा. ते 4 तास जे काढा ते तुमच्यासाठी काढा, तुमच्यासाठी जगा. मग त्यांना छान छान गिफ्ट ठेवायचे, खेळ ठेवायचे, डान्स वगैरे ठेवायचे. खुश होतात त्या सगळ्या आणि त्यांचा तो आनंद पाहून मला अतिशय जास्त आनंद होतो. खूप छान. सो लव्ह यू ऑल. म्हणे आता डिसेंबर महिना येतोय लवकरच, आपण लवकरच इव्हेंट करणार आहोत पुन्हा एकदा सोहळा वा, आनंदाचा. सुंदर.
रंजिता, जसं तू म्हणाले की ह्या सगळ्या आयडिया, कारण खूप सुंदर वेगवेगळे तू क्रिएटिव्ह केले होते तुझ्या ब्लॉगिंग मध्ये सुद्धा. आज सगळीजण, जसं आपला कार्यक्रम आहे पडद्या मागचे कलाकार आपण म्हणतो, पडद्यावरती युट्यूब वरती तू खूप सगळ्यांना माहिती की क्रेझी फूड ब्लॉगर इन्फ्लुएन्सर, मी म्हणेन तितकं फ्लाय विथ रंजिता ऑल्सो. पण पडद्यामागचा तुझा प्रवास जो होता, अप्स अँड डाऊन, तो कसा होता? एक स्ट्रगल पिरियड जर आज होता, तो या कसा होता? सगळ्यांमध्ये एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली आहे. ती मध्ये यानंतर आपण एक रामाज्ञा प्रतिष्ठान पण आपलं सुरू केलं. ओके. रामाज्ञा हे नाव काही सांगतं, म्हणजे हा. रामाच्या आज्ञे, असं म्हणे रामाज्ञा प्रतिष्ठान हे सुरू केलं. आणि त्याच्या मार्फत जी काही आपल्या लोकांना मदत करता येईल ती आपण मदतही पुरवतो. हो. जसं कुठे म्हणजे पूर आला, हे आलं, म्हणजे कुठेही काही हे आलं, म्हणजे प्रॉब्लेम आला, जिथे आपल्याला असं वाटतं की नाही मदत ही पोहोचवायला हवी. हम्म. कपड्यांच्या म्हणजे कोणतीही मदत, छोटी मोठी हम्म. जी काही आपल्याला, आपण काही मोठी मदत नाही करू शकत, कारण की बरोबर. हे आपण स्वतः करतोय. जी काही करतो आपण हम्म. कोणाकडे मदत घेऊन नाही करत आहोत. बरोबर. सो हे आपलं स्वतःचं आहे. त्याच्यामुळे माझ्या इन्कम मधून काही इन्कम आपण बाजूला काढून ठेवतो आणि त्याच्यामधून ती मदत पुरवतो. आपल्या आदिवासी पाड्यांवर म्हणा, कुठेही काही म्हणा, ही अशा पद्धतीने आपली छोटंसं प्रतिष्ठान जे चालू आहे आणि नेहमी चालू राहणार. आणि थँक्यू सो मच, त्यासाठी देखील मनापासून धन्यवाद. ते जे आशीर्वाद आहेत ना, हे मिळणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये. आणि खूप छान. त्याच्यामुळे आपण हळूहळू का होईना पण ते पुढे म्हणजे जात तो असतो. सोशली सामाजिक सुद्धा कार्य कुठे ना कुठे ह्याच्यामध्ये करतोय. ऍडमिट हो. करत असते. करायलाच पाहिजे. आपणला आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं. आणि जर आपण ह्या समाजासाठी काही नाही केलं ना, तर आपण किती मोठे झालं तर त्याचा काही उपयोग नाहीये. खूप छान. मी आता रंजिता ही पुन्हा मराठवाड्यामध्ये तुम्ही हा. मागितलं किती हो. मोठा भाग घडला हो होता. हो तिथे हो. मला जाणं शक्य नव्हतं. पण कुणाच्या तरी आपण थ्रू पाठवावी ती मदत. ते आम्ही कार्य केलं. कारण की मी तिकडे जाऊन, कारण की ते सांगणं, लोकांपर्यंत बरोबर. पोहोचवणं ते शक्यच नव्हतं. कारण की मी तेव्हा इथे नव्हते. माझ्या ट्रिप्सवर होते, मी बाहेर होते. पण ते मलाही मनामध्ये खात असतं, अरे मला जाता आलं असतं तर. चल ठीक आहे, मला नाही जाता येते ना. आपण कुणाच्या थ्रू तरी ती हेल्प हेल्प पाठवावी. पाठवावी. बाबा असं आहे की कुणाला मदत केली, की म्हणतात ना, आपण जे देतो ना, ते ते अपेक्षेने दिला ना, तर ते आपल्याला रिटर्नमध्ये नाही मिळत. पण आपण निरपेक्षपणाने दिलं ना, की आपल्याला एवढ्यामध्ये रिफंडमध्ये मिळतं ना, आपण विचारही नाही करू शकत त्याचा. कुणालाही मदत करा. छोट्या जनावराला, माणसाला, कुणालाही हेल्प करा. पण ते निरपेक्ष करा खूप छान. आयुष्यामध्ये. मी पुन्हा तोच मेन प्रश्न येईन की जसं मी म्हटलं की आज सगळी जण तुला पडद्यावर बघतात हो, आणि हो. त्यांच्या स्वप्नातलं ते स्वप्न आहे खरं तर, की रंजितासारखं आयुष्य पाहिजे, हो. रंजितासारखं फिरता आलं पाहिजे, तसं नाव, फेम आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. पण खूप ते सुरू केलं असेल आणि त्यांच्यामध्ये सुद्धा काही स्ट्रगल आले असेल आणि ते थांबले असेल. मग रंजिताचा स्ट्रगल कसा होता आणि त्यातून जे काही तू शिकलीयस त्यातून आज त्यांना काय सांगशील की विदाऊट स्ट्रगल काहीच नाहीये. विदाऊट कॉम्प्रोमाइज काहीच नाही मिळत आयुष्यामध्ये. कॉम्प्रोमाइज तुम्हाला काय करायचंय? झोप कॉम्प्रोमाइज करायची आहे आणि थोडासा आळस कॉम्प्रोमाइज करावा लागतो. कुणाला नाही आवडत घरामध्ये बसून आपल्या मुलांसोबत गप्पा करायला. मला मला खूप आवडतं ओवीसोबत खेळायला. अतिशय माझी फेव्हरेट गोष्ट आहे ती म्हणजे ओवीसोबत खेळणं. आयुष्यामध्ये मला काय आवडत असेल म्हणजे तिच्यासोबत 2-2.5 वर्ष जेव्हा मी घरी लिटरली सगळे खेळ खेळायचे तिच्यासोबत. भांडी खेळायची, बाहुली खेळायची, सगळे खेळ खेळत बसायची तिच्यासोबत. बरोबर. लपाछपी हे सगळे खेळ खेळायची. तिची मैत्रीण म्हणतात ना, लहान बाळासोबत हां. लहान बाळ व्हावं त्याच्यामध्ये वेगळी मजा असते. काही व्हिडिओजमध्ये पण असते ती माझी वेण्या हो, वगैरे हो, हो, घालायची. मी तशीच ठेवायची. मी नाही, बरोबर. मला नाही आवडत एक आई म्हणून तिच्यासोबत वेळ घालवायला. आवडतं ना, का नाही आवडत? मलाही आवडतं. आळसपणा तर आपल्यामध्ये म्हणजे झोपायला बरोबर. कोणाला नाही हो, आवडत. हो, हो. मला सांगितलं, "अरे थोडा जास्त वेळ झोपून मी अजून अशीच आळसासारखी पडून जाईल." प्रत्येकाला आळस हा असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. ठीक आहे. आणि काय असतं ना, की आपण त्या गोष्टी जर धरून बसलो ना, तर ते नाही होत. माझे पण खूप सारे फ्रेंड्स आहेत. मलाही असं वेळ वाटतं, की त्यांना वेळ द्यावा. त्यांच्यासोबत 4 तास गप्पा करत बसाव्यात. बरोबर. पण जर मी त्या गप्पा करत बसले, तर मी माझं काम नाही करू शकणार ना. ही ती वेळ आहे. या वेळेला जर मी वेळ नाही दिली, तर मला वेळेप्रमाणे वेळ नाही मिळणार. पण एखादा असा दिवस की जो खूप अजूनही स्मरणात आहे की तो खूप कठीण होता आणि ज्याला असं वाटलं की नाही यार नको करूया आणि थांबूया, असं मला कधीच कधीच वाटलं नाही नाही. झालं. खरंच म्हणजे देवाची कृपा. मी जेव्हा सकाळी उठते आणि तेव्हा एकच सांगते देवाला, आजचा दिवस तू दाखवलेला आहेस. जे काही घडवून घेशील माझ्या हातून ते तू घडवून घे. कुणाचं मन दुखवू नकोस. कोणाला माझ्याकडनं काही त्रास होणार असेल तेव्हा मी आधीच सॉरी बोलते. कारण आपल्याला माहिती नसतं कोण कोणत्या सिच्युएशन मधून जाते. मी पटकन तुला असं बस्करमध्ये एखादी गोष्ट बोलून जाईल आणि ते बरोबर. खरंच तुझ्या मनाला लागलं तर माझ्या ध्यानीमध्ये नसणार ना मी तुला असं काही बरोबर. बोलणार आहे. हम्म, हम्म, हम्म. मी तर असंच बोलले म्हणजे असं, पण ते लागू शकतं ना, बरोबर. असं आहे. सो
एखाद्याचं मन तोडणं खूप सोपं आहे, पण ते जोडणं ना खूप कठीण आहे. म्हणजे मी देवाला सांगते, तर तुझ्या आशीर्वादाने माझा अख्खा दिवस चालू देत आणि तो दिवस इतका छान करून घेतो ना तो देव, की मी पडल्या झोपते. मला काहीच लक्षात नाही राहत. पण रंजिता, दिवस कसा खूप जणांना संपलाय मी ते. म्हणेन की आता जे विचार करतात की त्यांना ब्लॉगिंग करायचंय किंवा तुझ्यासारखं इन्फ्लुएन्सर व्हायचंय, डोक्यामध्ये आधी त्यांच्या ते 4 लोक येतात की ते 4 लोक काय म्हणतील कोण आहेत 4 लोकं? आणि ते आपण कसं करू, आपण ते काय कमेंट्स येतील, काय ट्रोलिंग येतील, हा विचाराने अनेक, मी म्हणेन की जे स्टेजवरचे परफॉर्मर आहेत ते बॅक स्टेज राहत आहेत, त्यांना काय सांगशील आज? मी तर म्हणते 4 लोकं कोण आहेत हीच दाखवा मला. त्या 4 लोकांना बघण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बघा, की तुम्हाला काय करायची इच्छा आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, की या समाजाला कुठे धक्का लागता कामा नये. आपण जे काही वागतो त्याच्यामुळे. समाजाचं भान ठेवून वागा, आपल्या कुटुंबाचं भान ठेवून वागा. बस ह्या 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. ह्या 2 गोष्टी तुम्ही जर बरोबर भान ठेवून वागलात ना, तर मग कोण 4 लोकं आणि कसली 4 लोकं? कोण आपल्याला काही विचारायला येत नाही. जस्ट इग्नोर आहे नमः करायचं आणि आपला हा मंत्र जपायचा. आणि आपण जे काही करतो ना, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला YouTube चॅनल चालू करायचं, Instagramवरती करायचं, काहीही करा. पण त्याच्यावरती कन्सिस्टन्सी खूपच जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवलीत, तर आज नाही चालत आहे, उद्या नाही चालत आहे. प्रयत्नशील परमेश्वर म्हणतो ना, अगदी तसं. प्रयत्न करत राहा. त्याला नक्की यश मिळणार 100%. तू जसं म्हणालीस की खरं तर तुम्ही दोघांनी जॉब सोडला होता हं. त्यावेळेला, जेव्हा तुम्ही बरोबर. ब्लॉगिंग वगैरे सगळं सुरू करायचे, घरातल्यांची रिॲक्शन कशी होती आणि किंवा तुम्ही हे फूड वगैरे सगळं सुरू केले, म्हणाले की ते काही जणांचे कमेंट सुद्धा होते की आता जे जे बघत होते हां. की नवरा आता कॅमेरा पकडतो आणि ही करते, ऑफकोर्स हे करणार. सोसायटी हो, हो, मधून हो, येतात हो. असे. त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दोघांनी टॅकल कशा केल्या आणि काही काळ नक्की असा आला असेल की त्यावेळेला आता फायनान्सचा प्रश्न हा येतोच, कारण मूल आहे आणि घर आहे, So हे सगळे प्रश्न नव्हते का डोक्यामध्ये? येते ना, आलेले ना हे प्रश्न सगळे. हो, पण आम्ही ठरवलं होतं, की नाही करायचं तर आता याच्यामध्येच करायचं. अभी पार होना है तो पार होना है. अ, बोट जिद्द. तर काढली आहे ना, आता आता निघायचंय सगळ्या ह्याच्यामधून. Very nice. सो म्हणजे जिद्द खूप महत्वाची आहे आणि कॉम्पिटिशन हे खूप महत्वाचं आहे. कॉम्पिटिशनमध्ये जर उतरलेला आहात तुम्ही, तर ते कॉम्पिटिशन आणि विदाऊट कॉम्पिटिशन तर आयुष्यामध्ये काहीच नाही. आणि मम्मा गिल्ट असा नव्हता कधी आला? मम्मा कारण गिल्ट आजकाल ते आपण खूप म्हणतो की हो, मम्मा हो. गिल्ट येतो, की करिअर आणि बेबी ह्यामध्ये. काय आहे मम्मा गिल्ट काय आहे मला कळत नाही. मला एक गोष्ट सांगा, आपले जे आई आहे, का त्या आपल्यासोबत 24 तास बसून राहायच्या? नक्कीच नाही. ऑफकोर्स नाही. त्यांना काही काम नव्हतं. त्या अख्खं घर सांभाळायच्या आणि तेव्हा आपण कुठेतरी खेळत असायचो. म्हणजे घरातच त्या काय लक्ष त्यांचं असायचं, की बाबा हिला लागतंय का, कुठे पडतंय का, काय काय. उलट आताची मुलं कमी पडतात. पहिली मुलं जास्त पडायची. नाही पडायची. ढोपर फुटलेलं असायचं. मला तर असं वाटतंय, की माझ्या म्हणजे आपल्यासोबतचे जेवढे पण हो, मुली हो, असतील, हो. मुलं असतील, सगळ्यांच्या ढोपराला लागलेलं असणार. लागेल. बरोबर. ढोपर फुटायचं, डोकं फुटायचं, घासून व्हायचे हात-पाय. का त्यावेळेस आपली आई आपली काळजी नाही घ्यायची? बरोबर. घ्यायची ना. घेऊन पण बाळ तर पडायचंच ना. मग काय त्या आईला गिल्ट वाटायची? की अरे माझं बाळ पडलं, माझं लक्ष नव्हतं. त्या गिल्टमध्ये असायची का आई? नसायची. नसायची. तो काळ वेगळा होता. आईला माहिती आहे बाळ खेळते, पडणार, तेव्हाच वाढणार आहे. मग आताही जर ही आई घराच्या बाहेर पडली आहे, तर ते त्याच्यासाठीच पडली आहे ना. बरोबर. त्याला फक्त एवढं वेळ हा वेगळा आहे. तेव्हा वेळ वेगळा होता, तेव्हा काळ वेगळी होती, तेव्हा काळाची गरज वेगळी होती. आता काळाची गरज ही वेगळी आहे. आता ही वेळ वेगळी आहे. सो गिल्ट हा प्रकार नसतोच मुळात. हा काढूनच टाका. जर तुम्ही काही करत असाल तुमच्या बाळासाठी, तर ते ऑफकोर्स बाळाला माहीत आहे हे माझ्यासाठी चांगलंच आहे आणि आपल्याला जेवढा वेळ मिळतो, तेवढा वेळ तर आपण आपल्या बाळाला देतोच आहेत ना. प्रयत्न तर आपला 100% आहे आणि आज आपण जे काही करणार आहोत आपल्या बाळासाठी, ऑफकोर्स त्याच्या भविष्यासाठी करणार आहोत. आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी करणार आहोत. सो गिल्ट हा प्रकार प्लीज मनातून काढून टाका. रंजिता, खरं तर आता इन्फ्लुएन्सर ब्लॉगिंग मध्ये खूप तगडी कॉम्पिटिशन वाटते हो. आता, कारण सगळी जण इन्फ्लुएन्सर ब्लॉगर हो, होत हो, आहेत हो. आणि खूप छान वेगवेगळे कॉन्टेंट क्रिएटिव्हिटी देत आहेत. सो ही कॉम्पिटिशन अशी कधी तुला कधी जाणवली नाही का, की ती भीती एक असं ना, फिअर किंवा इन्सिक्युरिटी, आता लोक बघतायत, आज लोक लाईक्स आणि कमेंट्स आणि छान देत आहेत, पण हे उद्या पण देतील का, ही इन्सिक्युरिटी आणि भीती मनामध्ये असते का? मी एक स्लोगन ऐकला होता, कॉम्पिटिशन ऑलवेज मेक्स यू स्ट्रॉंगर अँड बेटर. इट इज फेड ओनली बाय द वीक. हा मी स्लोगन ऐकला होता, वाचला होता दुबईमध्ये. दुबई फ्रेम आहे, तिकडे आपण एंट्री करताना हा स्लोगन लिहिलेला आहे.
सो तुम्हाला कॉम्पिटिशन हे करायचंच आहे लाईफमध्ये, तेव्हाच तुम्ही स्ट्रॉंगर होऊ शकाल. खूप छान. म्हणजे मध्ये हेच तुझं आहे की कॉम्पिटिशन करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला अपग्रेड आणि सगळं काही राहायचंय. राहायचं. तुझा फेवरेट इन्फ्लुएन्सर किंवा ब्लॉगर कोण आहे? माझा फेवरेट इन्फ्लुएन्सर आणि ब्लॉगर म्हणायला गेलं तर रेड सॉइल, पूजा. Yes. खूप सुंदर त्यांचे ब्लॉग. पूजा शिरीष. पण आताच मला मनापासून खूप जास्त अशी इच्छा होती की त्यांना भेटायला जावं. तुमचं आणि त्यांचं बोलणं व्हायचं? हो हो व्हायचं. हो. तर तिच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसासाठी तिने मला इन्व्हाइट केलं होतं पूजाने, आणि सांगितलं ताई ये नक्की. आणि मला ती गिल्ट नेहमी राहील का मी का नाही गेली. पण ॲक्च्युली त्यावेळेस बाहेरची ट्रिप होती त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकले होते. पण मला आता लवकरच पूजाला भेटायला जायचं आहे. आणि ती ज्या वेनी पुन्हा उभी राहिली आहे ना, मी हेच सगळ्या महिलांना म्हणेन. माझ्यासोबत तर संपूर्ण कुटुंब आहे, पण तिच्यासोबत जी तिची व्यक्ती जी असायला हवी ती नाही आहे, तरी ती किती जिद्दीने पुन्हा एकदा उभी राहिली आहे, हे खूप महत्वाचं आहे. महिला सगळ्या म्हणतात अरे मी आता कसं करू, आता हे झालं माझ्यासोबत, आता मी हे केलं. तुम्ही रिझन्स द्याल ना तर तुम्हाला कधीच रिझल्ट नाही मिळणार. म्हणजे लाईफ जी तुमची आहे ती जगा, पण ती विदाउट रिझन जर तुम्ही जगाल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जो मिळेल ना तो खूप वेगळा असेल. आणि पूजा लव्ह यू, अशीच पुढे जा आयुष्यामध्ये. आम्ही सगळेच तुझ्यासोबत आहोत आणि लवकरच मी तुला भेटायला येईल. किती छान. तू पहिल्यांदा ह्या दोघांना कधी भेटलीस? तुमची काही मी मेमरी? कधीच नाही. मी तिचे फक्त व्हिडिओज बघते आणि मला असं वाटतं की किती ती कलाकारी आहे. म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांनी लक्ष ठेवलं आहे त्या कलेमध्ये. हे खूप खूप महत्वाचं आहे. आपण खूप सोपं नाही आहे यूट्यूब चॅनल चालू करणं आणि त्याच्यामध्ये ती कन्सिस्टन्सी ठेवणं आणि त्याच्यामध्येही काहीतरी वेगळेपणा देणं, सगळ्यांसमोर आणणं. सो हा सगळा प्रवास. हो, पूजाचा चॅनल तर खूप नंतर सुरू झाला हो. होता आपल्या. पण मला ती खूपच म्हणजे जेव्हा तिने सुरू केलं ना तेव्हापासून प्रत्येक गोष्ट आहे. काही नाही बघायला वेळ मिळाला, पण जेव्हा मिळतो वेळ तेव्हा मी तिचा तो व्हिडिओ नक्की पाहते आणि मला खूप आवडतं. इव्हन रानमाणूस आहेत कोकणातले, हो. ते पण काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात. सो ते मला आवडतं. वर्ल्ड वाईड मिस्टर बीस्ट भारी आहे. ओवी बघत असेल, मला पण खूप आवडतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मला असं वाटतं की असं काहीतरी करावं माणसाने, वेगळं करावं, वेगळं करून दाखवावं आयुष्यामध्ये. तेच काय गरज सगळ्यांसारखंच नाही का, काहीतरी वेगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करावा. आता मी ना तो एक प्रश्न विचारते. हा माझा प्रश्न पाटलांसाठी मे बी मी म्हणू शकते, हा कारण आता फ्लाय विथ रंजिता पाटील आहे. हा पहिले आपल्याकडे मराठी ट्रॅव्हल मध्ये केसरी, हा त्यानंतर वीणा ट्रॅव्हल्स, तेही पाटील. म्हणजे पाटलांनी काय असं ठरवलंय का की मस्त जग फिरायचं आणि हा. छान जग दाखवायचं सुद्धा? परफेक्ट. केसरी पाटील केळव्याचेच आहे, Yes. त्यांची मुलगी वीणा पाटील ताई, आणि त्याच्यानंतर रंजिता पाटील. सो रंजिता पाटील आम्ही हा जो पाटलांना प्रवास- फिरायला खूप आवडतं आणि फिरवायला खूप आवडतं आणि पाटील खाण्याचे हौसी असतात. Yes. मी ऐकून आहे की तू फिश आणि ह्या सगळे म्हणजे महेश मांजरेकरांचा एक एपिसोड हो, हो, होता हो. ब्लॉगिंगचा त्या फूड मध्ये, वासंत. त्यात सुद्धा तू सुंदर असं फिश बद्दलचं सगळं सांगितलंय. हा, हा. फ्लाय विथ रंजिता हे कसं सुरू झालं, हा प्रवास कसा सुरू झाला आणि त्याला किती वर्ष झाली आणि कसा हा सगळा प्रवास आहे फ्लाय विथ रंजिताचा? फ्लाय विथ रंजिताचा प्रवास, क्रेझी फुडी रंजिताला तर सगळ्यांनी भरपूर प्रेम दिलं, बराच वेळ लागला हे प्रेम मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर बरेच ट्रोलिंग पण सहन करावे लागले. ठीक आहे, आजही लोक मला म्हणतात अरे ही म्हणजे असे काही असे ट्रोल, ठीक आहे इग्नोर करायचं, अजून काय, आपण छान करतोय ना ते महत्वाचं. आपल्यामुळे अजून 4 लोक छान करतायत ना त्यांच्या लाईफमध्ये, हे महत्वाचं आहे. आणि म्हणजे आपल्या याच निमित्ताने मी दुबईला गेले होते फिरण्यासाठी. ओके. तर मी आणि आपल्या बऱ्याचपैकी मराठी क्राऊड्स आहे. मराठी काय म्हणजे महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या बाहेरमध्ये पण बऱ्याच जणांना माहीत असेलच की पेशवा रेस्टॉरंट आहे दुबईमध्ये. ओके. आपल्या भारतीय आहेत हे कपल, सचिन जोशी आणि श्रेया जोशी यांचं. तर 25 वर्षांपासून ते तिथेच राहत आहेत. रेस्टॉरंटला 15 वर्ष झालेले आहेत. तर त्यांच्या रेस्टॉरंटच्या शूटसाठी मी गेले होते आणि छान नऊवारी नेसून मी शूट केलं आहे दुबईमधल्या रेस्टॉरंटचं. त्यांच्या अतिशय चविष्ट पदार्थ मिळतात आणि सगळे आपले मराठमोळे पदार्थ मिळतात. अगदी सुरमई फ्राय, मसाला फ्राय पासून कोळंबी, उकडीचे मोदक, पुरणपोळी,
वा. आणि तुम्ही तिकडचं मला तर थालीपीठ मला खूप म्हणजे मी गेली ना की अजूनही गेली ना कधी मला थालीपीठ खायची काही जरा कसं छान खुसखुशीत बनवायला सांगा थालीपीठ. तर थालीपीठ म्हणजे आपले प्रॉपर सगळे मराठी मराठमोळी संस्कृतीचे हा सगळे हा पदार्थ कोल्हापुरी असे. येस, चिकन येस. अगदी कोळीवाडा फिश कोळीवाडा बोंबील फ्राय म्हणा तुम्ही हा. मराठमोळे आपले सगळे पदार्थ भरलेलं वांग हम्म. पिठलं भाकरी हे सगळे पदार्थ आपल्या पेशवामध्ये मिळतात दुबईच्या. हम्म. तर हे रेस्टॉरंटचं मी शूट केला हम्म. आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत माझं खूप छान अशी गट्टी झाली सगळ्यांसोबत. हम्म. म्हणजे असं आहे की आता दादा आणि मी बरोबर. आता ते दादा श्रेयाताई वहिनी अशी फुल हम्म. फॅमिली बॉन्डिंग झाली छान. बरोबर. हा. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा दुबईला जायची तेव्हा भेटायचीच मी ताईला हम्म. वगैरे आणि त्यांच्यासोबत इतकं छान बॉन्डिंग झालं आणि त्यांच्याकडनं मला इतकं छान शिकायला मिळालं की अरे एवढ्या परदेशामध्ये जाऊन आपली चव त्यांनी ठेवलेली आहे बरोबर. आणि ती चव लोकांपर्यंत सगळी पोहोचवते. पोहोचवलेली आहे सगळी. येस. तेव्हा मला ना दादाने एक गोष्ट सांगितली की तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे तू तेवढी तुझ्यामध्ये तू कॅपेबल आहेस ना की तू स्वतःची कंपनी सुरू करू शकतेस. मी म्हटलं दादा म्हणजे मला असं वाटतं हे खूपच मोठं होऊन जाईल कारण की कंपनी उभी करणं म्हणजे काही खाऊ नाहीये ना आपल्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आपल्यावरती एवढा विश्वास ठेवून लोक येतील का. बरोबर. आज 1000 रुपये दिले तर 1000 प्रश्न करतात. हो, हो. आज 60-60 हजार लाख लाख रुपये भरून आपल्यासोबत क्राऊड येईल का फिरायला हे महत्वाचं आहे. नाही म्हणजे 100% मला खात्री आहे तुझ्यासोबत येणार आणि तू चांगली सर्व्हिस देशीलही. हो. असं असं मला वाटते आणि तू कर सुरू. म्हटलं असं ठीक आहे विसरते मी पण विसरून जाते आपलं. पण मनामध्ये चुळबुळ तर सुरू झाली म्हणजे उन्होंने उंदीर सोडला होता तो उंदीर proper सोडला असा होता की प्रॉपर. हा, हा म्हणजे विचार करायला हा आता. असं हा. विचार करायला ते सोडलं होतं. आता बरोबर. आपल्या पण डोक्यामध्ये सर्व Yes, ना yes. आणि त्याच्यावर तुम्ही याचं बाकीच्या कंपन्यांच्या सोबत करायचीच म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे त्यांचं ब्रँड promotions अम्बॅसेडर मध्ये वगैरे brand. प्रमोशन वगैरे बरोबर. करायचं. पण कधी स्वतःचा होऊ शकेल असा नाही विचार केला. म्हणजे हा विचार केला होता की चला आपण एक पिकनिक काढूया सगळ्यांच्या सोबत सगळ्या महिलांना हा. घेऊन जाऊ किंवा वगैरे जसा असं. तो हा सोहळा आनंदाचा तो तसं सुद्धा आपण खूप काहीतरी सुंदर करू create छोटं होता. मोठं. हा बरोबर. छोटंसं असं हा. करू. तर मी सगळं नाही सेकंड टाइम मी परत म्हणजे फिरायला गेले की परत तू काय विचार केलास त्याच्यावरती. दादा अजून असं कसा विचार नाही केलास तू कर हा पुढच्या वेळेस आली तुझं ऑफिस नसेल आणि जर तुझी ट्रिप नाही लॉन्च झाली तर बघच तुला कसं यायचं नाही झोपडीमध्ये अजिबात बोलायचं नाही तो आमच्यासोबत. म्हटलं अरे बापरे. म्हटलं ठीक आहे काय करायचं हो नाही करता करता मग रेकी करायला सुरुवात केली मी. म्हणजे बऱ्याच ट्रॅव्हल कंपनीची रेकी करायला डेस्टिनेशनची रेकी करायला कुठे न्यायची पहिली ट्रिप काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये काय नसलं पाहिजे कशा पद्धतीने काळजी म्हणजे आम्ही तर फिरलोच होतो त्याच्यामुळे आम्हाला बेसिक तुम्हाला बेसिक नॉलेज होतंच. बरोबर. चला बघूया असं करत करत पहिली ट्रिप लॉन्च केली. पहिली ट्रिप कुठे गेली होती आणि तुमची. आणि नॉर्मली पहिली ट्रिप लोक सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी काढतात हो, हो, हो. आणि मी पहिली ट्रिप काढली होती थायलंडला लेडीज स्पेशल. वाव. सगळे म्हणा थायलंड हेच का तू लोकेशन शोधलं छान आहे मला आवडतं म्हणून. आणि खरंच म्हणजे मी असं सगळ्यांना सांगेन तुमच्या जर आयुष्यातला पहिला इंटरनॅशनल प्रवास असेल तर तो थायलंड करा. त्याचं कारण थायलंडला सगळं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे लहान मुलांना आवडणार यंग क्राऊडना आवडणार म्हणजे वयोवृद्ध असेल त्यांनाही आवडणार असं फिरण्याजोगं थायलंड आहे. ट्रिप घेऊन गेली आणि तीही महिलांची हा. आणि तीही थायलंडला सोलो म्हणजे महिला जेव्हा हो, जातात हो, तेव्हा आपल्यावरती solo, जबाबदारी हो, घ्यायची, हो. त्यांची मस्ती, थायलंडला त्यांची म्हटल्यानंतर काळजी. मग मुलंच जातात फक्त जेंट्स जातात हा, सोलो solo. आणि आम्ही लेडीज घेऊन गेलो होतो Yes. सोलो. त्याच्यामुळे पहिला ट्रिप होती मला पण थोडंसं टेन्शन होतं. मला वाटलं काय माहिती ट्रिप फुल होती काय 25 तिकीटं मी बुक केली होती फ्लाईटची हा. आणि मला तेही म्हणजे असं अंदाज नव्हता की होतील नाही होतील. मला देवावरती सोडलं तर तू बोललायस ना सुरुवात करायची हेही करताना मला समर्थन निवेदन ठेवलं की बाबा आपण नवीन सुरुवात करत आहोत आता ह्याच्यामध्ये आशीर्वाद तुम्ही द्या कसं काय ते करून घ्या. 21 मार्चला आमची होती दुबईची ट्रिप. आम्ही होतो दुबईला. ओके. आम्ही दुबईला गेलो होतो लॉन्च केली ट्रिप आणि आम्ही तिथेच होतो. 10 दिवसाची आमची ट्रिप होती. आई मी आणि ओवी आणि रोना आम्ही 4 जण गेलो होतो. आणि त्याचा फोन यायला सुरुवात झाली की आम्हाला यायचं आमचे पैसे आले का काय. मला एकाही महिलेने हे नाही विचारलं की आयटनरी काय असणार आहे. फक्त रोहनला एवढंच विचारायचा फोन करून रंजिता असणार आहे ना मग आम्ही येतोय किती पैसे ते सांगा आम्ही पाठवतो. रोहन की ह्याचे पैसे आपण घेतोय खरं म्हणजे भीती पण वाटते रे थोडंसं की अरे एवढे पैसे हे पाठवतायत आपण देऊ शकू म्हणजे पोटात नुसता गोळाच येत होता हा भीतीने. करू नाही होईल समर्थ कृपेने होईल सगळ्या व्यवस्थित नको काळजी करू गणपती बाप्पा मोरयावर होणार. आणि 4 दिवसांनी रोहनचा फोन झाला बंद तिकडे काय फोनचा प्रॉब्लेम झाला
त्याच्यामुळे कळतच नव्हतं कोणाचे पैसे आलेत का नाही आले ते. आम्हाला वाटलं की नसेल, म्हणजे फोन लागत नाही तर म्हणजे ठीक आहे, असं आम्ही पण एकदम कॅज्युअल सोडलं. आल्यानंतर बघितलं तर पैसे अकाउंटला आलेले आहेत एवढे. कुणाचे कुणाचे पहिले नावं बिबळ पटापट पटापट चेक केली. ज्यांचे ज्यांचे मेसेज होते व्हॉट्सअपला त्यांना पटापट फोन केले. बघितलं तर 35 बुकिंग झाल्या. ओ, म्हणजे 35 बुकिंग झाल्या, आपण तर 25 चे तू 25च तिकीट. घेतल्या. आता तर तिकीटचे रेट पण वाढले. आता काय करायचं? ते खूपच महाग पडणार. म्हटलं आता त्यांना, आणि त्यांना कसं सांगायचं ना आता आपण, की बरोबर. आता बाबा तिकीटचं रेट वाढले, तुम्ही आता वरचे पैसे द्या. पैसे द्या. हे हां. कसं काय सांगायचं आपण? मी म्हटलं, नको नको, त्यांनी एवढ्या विश्वासाने आपल्याला केले ना, म्हणून नुकसान झालं तरी चालेल आपल्याला, पण आपण घेऊन जायचं. आता सगळ्यांना घेऊन जायचं, जेवढे आले तेवढे. मग 37 आपण टोटल ग्रुप घेऊन गेलो होतो. पहिला लेडीज स्पेशल, ज्यांनी मला आयटनरी नाही विचारली किंवा काही नाही विचारलं, फक्त रंजिता सोबत जायचंय. म्हणजे आयुष्यभरासाठी ही मला गोष्ट नेहमी लक्षात राहील, की त्यांनी जो मला विश्वास दाखवला, त्याच्यामुळे हे फ्लाय विथ रंजिताचं जे विमान आहे ते उभं राहिलं इतकं छान. आणि सचिन दादांनी माझ्यावरती तो विश्वास दाखवला, सचिन आणि श्रेयाताईंनी दोघांनी पण. सो थँक्यू सो मच, तुम्ही विश्वास दाखवलात. ट्रॅव्हल कंपनी सुरू झाली, आणि ट्रॅव्हल कंपनी सुरू झाली, आणि महत्वाचे असतात आपले गेस्ट, की त्यांनी तो विश्वास दाखवला आणि ते माझ्यासोबत आले फिरण्यासाठी. किती वर्ष झाली ह्या फ्लाय विथ रंजिता ह्या बिझनेसला? आणि आता पहिली ट्रिप गेली हां. आपली 27 एप्रिलला. ओके. इयर म्हणजे आता 2024, 27 एप्रिल 2024 ला आणि पहिली आता ट्रिप गेली. पहिली ट्रिप गेली आणि आता 2025 25 चालू आहे. आला, म्हणजे किती दीड ट्रिप्स वर्ष. आता तरी या दीड वर्षात? 30 प्लस आपल्या ट्रिप How झालेल्या many आहेत. days? ग्रुप आपले सगळे वाव. 40 प्लसचे 40 35, प्लसचे 40 30 ग्रुप्सचे म्हणजे तुझे हे सगळे होत काही आहेत कंटिन्यू. कंटिन्यू सगळ्या चालू आहेत. हो. कसं वाटतंय आता? म्हणजे खूप छान वाटतंय. आणि त्या मायमाऊलींचे मी नेहमी धन्यवाद बोलेन, की त्याच्यामध्ये बरेच जण जे आपल्यासोबत परत आलेले आहेत ट्रिपला, काही जण नाही आलेले आहेत. तर म्हणजे सगळेजण स्पेशल होते माझ्यासाठी. अजूनही आहेत, नॉट ओन्ली होते, सॉरी आहेत, आणि ते नेहमी माझ्यासाठी स्पेशल राहणार आहे. म्हणजे त्यावेळेस जी मी सर्व्हिस दिली, आता आपण जी सर्व्हिस अजून इम्प्रूव्ह केलेली आहे, पण त्यावेळेस मला आजही ते असं फील होते, की मी ह्यांना काय काय द्यायला हवं होतं त्या क्षणाला. मला काही माहित नव्हतं ना, सुरुवात होती. बरोबर. कदाचित मी आता जर ती सर्व्हिस असेल ना, तर मी काय काय अजून, म्हणजे मला असं वाटलं असतं की मी ह्यांना अजून काय करू, अजून काय करू. पण असं रंजिता, असतं ना. फ्लाय विथ रंजिता ट्रिप करणं टूर्स अँड ट्रॅव्हल सारखं इझी नाहीये. म्हणजे नाही, easy नाही. मी म्हणन की ब्लॉगिंग पेक्षा सुद्धा मला कठीण खूप वाटतं. खूप कठीण आहे. काय खूप सांगशील आता कठीण आहे. ब्लॉगिंगचं एक्सपिरियन्स आणि हे ते इझी आहे की हे इझी आहे वाटतं? बघा, ब्लॉगिंग करणं हेही सोपं नव्हतं. म्हणजे ताप, थंडी, हे ते सगळं घेऊन मी ही सुरुवात केली होती. खूप लांब लांबचा प्रवास करणं, म्हणजे कोल्हापुरात जाणं, रत्नागिरीला जाणं, नाशिकला जाणं, त्या ठिकाणी पोहोचणं, एवढ्या लांब लांबचा प्रवास करतो, का एकाच ठिकाणी नव्हता. तो पण कंटिन्यू प्रवासच होता. बरोबर. आणि दुसरं जे मी आता ठरवलं तेही प्रवासच ठरवलेला आहे. येस. तो प्रवास होता आपल्या देशामध्येच, आणि हा इंटरनॅशनल. हा प्रवास आहे जो विदेशातला आहे. येस. म्हणजे असं होतं की ट्रिप चालू असताना एका ठिकाणावरून मी लोकेशनवरून, एका डेस्टिनेशनवरून येते, दुसऱ्या डेस्टिनेशन असतं. सो जस्ट बॅग उचलायची आणि लगेच दुसऱ्या डेस्टिनेशनला रवाना व्हायचं. असं असतं. वेळ अजिबात कळत नाही. म्हणजे कोणत्या देशाचं असं असतं की 3 तास पुढे, कुठे 2.5 तासाचा फरक आहे, 1.5 तासाचा फरक आहे. सो हे आपण आपल्या बॉडी सोबत जरा ऍडजस्ट करावं लागतं. पण मग हे सगळं कॉपअप कसं करते? कारण जेव्हा तू म्हणतेस की सगळं काही आपण जेव्हा ट्रॅव्हलचं करतो, तेव्हा तुम्हाला त्यांचे ट्रॅव्हलचे बुकिंग पासून, त्यांचे हॉटेल्स बुकिंग, त्यांचं खाणं पिणं, त्यांच्यासाठी त्या प्लेसेसला कुठे आपण घेऊन जाणार, हा बरोबर. इतका सगळा विचार करावा लागतो. त्यासोबत त्यांचं हेल्थ आलं, मेडिकल इमर्जन्सी काही आली तर ह्या गोष्टी, प्लस आपलं स्वतःला सुद्धा आपल्याला सांभाळायचंय. बरोबर आहे. हे कसं होतं सगळं काही मॅनेज? ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉपर मॅनेज कराव्या लागतात. जसं फूड आहे, तर जेव्हा आम्ही एखादा नवीन देश लॉन्च करतो, त्या तिकडची प्रॉपर जाऊन रेकी करून येतो, ओके. बघून येतो की कुठचं काय चांगलं आहे, आपल्याला काही इमर्जन्सी लागली तर आपण काय करायला हवं, काय नाही करायला हवं, या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर आढावा घेतला जातो. जर मी नाही गेली आहे तर मग ते फोनच्याद्वारे, जर आपल्या तिकडे कोणी आहे तर त्यांना पाठवून या सगळ्या रेकी केल्या जातात. कारण की हे करणं खूप गरजेचं ओके. आहे. म्हणजे हा सगळा तुमचा पहिला अभ्यास करावा लागतो. बरोबर. हा सगळा, आणि तो माझा आवडता विषय आहे. ओके. अभ्यास हा विषय जरी आवडता नसला ना, तरी हा विषयातला अभ्यास हा माझा आवडता विषय आहे. सो त्याच्यामुळे त्याचा प्रॉपर छान अभ्यास केला जातो, आणि त्याच्यानंतर मग ती ट्रिप आपण लॉन्च करतो. आणि ट्रिप लॉन्च करत असताना आपण हे पण व्यवस्थित बघत असतो की ही ट्रिप त्यांची अविस्मरणीय झाली पाहिजे. ट्रिपला सगळेच जातात, बरोबर. पण आठवणी घेऊन आले पाहिजे तिकडनं. त्यांना ना ते असं फिट झालं पाहिजे की अरे परत ते डोहाळे लागले पाहिजेत ट्रिपला जायचे. अरे यार काय मजा केली होती. म्हणजे असं नाही झालं पाहिजे का ट्रिपला आपण जातोय आणि चला काही एका वेगळं तू बघ- करतेस का? म्हणजे त्या ट्रिपमध्ये काही म्हणजे
काही वेगळे क्रिएटिव्हिटी जसं आपण बऱ्याच vlogging गोष्टी काय करतो करतेस आपण. फॉर एक्झाम्पल? म्हणजे क्रिएटिव्हिटी तर आपण करतच असतो. एक आपण बॉन्डिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्यांना ते फील होतं, की नाही ही आपली नुसती ट्रिप नव्हती. तर आपली किती फॅमिली बॉन्डिंग झालंय सगळ्यांच्यासोबत एकी झालेली आहे. म्हणजे पहिल्या दिवशी जे ही ते करत असतात ना, दुसऱ्या दिवशी सगळे ही पण माझी, ती पण माझी, ती पण माझी. मी स्वतः जाते आणि त्यांना सांगते, "तुम्ही या कोपऱ्यात जा, हे इथे छान आहे. हे बघा, हे तुम्हाला आवडेल. इथे फोटो काढा. तुम्ही हे करा." हे कधी होतं जेव्हा आपली त्यांच्यासोबत चांगली बॉन्डिंग होते. बरोबर. नॉट इव्हन मी, माझी टीम आज जी रेडी होते, तेही तेच करत आहेत. सो इथे तू हे एवढं सगळं मॅनेज करते, हॅट्स ऑफ टू यू असं मी म्हणेन. काय सजेशन देशील आम्हाला, की जर का सोलो ट्रिप जायची आता ऍक्च्युअली नोव्हेंबर सुरू झालेला आहे, डिसेंबर महिना येतोय. ह्या पिरियड ऑफ टाइम ट्रॅव्हलचाच असो विथ फॅमिली किंवा सोलो ट्रिप. कुठले असे काही डेस्टिनेशन सजेस्ट करू शकते की जे खरंच मस्ट आहे, तिथे बघायलाच पाहिजे एकदा तरी आयुष्यात? बघा, जग इतकं सुंदर आहे ना, म्हणजे जगाचं जर आपण सौंदर्य सांगायला गेलो ना, तर ते अपुरं पडेल. आपलं भारतही इतकं सुंदर आहे. म्हणजे मी बाहेर तर फिरतच आहे. लवकरच आपल्या भारतातले ट्रिप आता वन बाय वन आपण सुरू केले आहेत. जसं की आता रणोत्सव आहे. आता जानेवारीमध्ये आपल्या डिसेंबरपर्यंतच्या सगळ्या ट्रिप फुल आहेत. हो. आता जानेवारीच्या ट्रिपची आपल्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली. बुकिंगची सुरुवात झालेली आहे. सो रणोत्सव अतिशय सुंदर आहे. जैसलमेर खूप सुंदर आहे. अंदमान खूप सुंदर आहे. बाहेर देशामध्ये म्हणजे इतकं छान आहे ना. जसं बाहेर देशामध्ये लोकांना फिरायचं असेल तेव्हा ते मला विचारतात, की मी कुठे जाऊ? बरोबर. तर त्या मी पहिली ट्रिप म्हणणार थायलंडला जा. एक तुम्हाला वेगळा अनुभव पण मिळतो, की तुम्ही परदेशामध्ये गेले आहात. बरोबर. पण त्या परदेशामध्ये जाऊनही तुम्हाला हे फील नाही होत, की आपण वेगळ्या देशात आहोत. खूप छान. असं मला तुझ्या सांगण्यातूनच इतकं असं वाटतं ना, की अरे यार नाही आता थायलंड काय आहे ते नेमकं एवढं रंजिता सांगते ते जाऊन बघून यायलाच हवं. ठीक सो आहे. फ्लाय विथ रंजिता मधून तुला वेगळं काय घेऊन जायचं? म्हणजे एक मिशन विजन असतं. जेव्हा तू ब्लॉगिंगचं जसं तू म्हणाली सुरुवात केली तेव्हा तू फूड हा कन्सेप्ट निवडला होता, की जसे तू ते काकांचं असो, की त्यांची भजी असो, क्रिस्पी भजी किंवा आदिवासी पाड्याचे त्या लोकांचं आयुष्य असो, काहीतरी वेगळं दाखवण्याचा तू प्रयत्न केला. फ्लाय विथ रंजिता सुरू झालेलं आहे, 1.5 वर्ष झाले आहेत. माझ्यामध्ये 35हून अधिक तुमचे ट्रिप्स झालेले आहेत छान विदेशांमध्ये. सो विजन काय आता फ्लाय विथ रंजिता कुठे न्यायचंय तुला आणि काय एका विजनने चालवायचंय? फ्लाय विथ रंजिताचं माझं जे विजन आहे ना, ते मला वर्ल्ड वाईड करायचं आहे. जसं की मी अगदीच्याही माझ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलली होती, की मला 30 चाकांचं विमान हे घ्यायचं आहे. सो जेव्हा फ्लाय विथ रंजिता हे जे नाव ठरवलं गेलं, तेव्हा मला असं वाटलं, की अरे खूप मोठंच नाव आहे. हे माझ्या मैत्रिणीने ठरवलं दुर्गाने, की आपल्या कंपनीचं नाव फ्लाय विथ रंजिताच ठेवू. तर फ्लाय विथ रंजिता हे नाव कसं असू शकतं? नाही म्हणे असू शकतं, असू शकतं. तेव्हा मलाही असं वाटलं, की ठीक आहे सगळे म्हणतात म्हणून मी ओके म्हणाले. कारण की मला ओवी किंवा माझी छोटी प्रथा आहे ना, माझी जाऊची मुलगी. तर प्रथा, ओवी या दोघींचे म्हणून असं काहीतरी वेगळं नाव ठेवायचं होतं. पण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं, मिस्टरांचे म्हणणं होतं, की नाही रंजिता नावाने ठेवूया आपण. आणि तिचंही म्हणणं होतं रंजिता. फ्रेंड्सना रंजिता नावाने ठेवूया. रंजिता नाव मोठं नाव वाटतं ना. मला माहिती आहे माझं नाव बेस्टच आहे. रंजिता म्हणजे रणांगणामध्ये जिंकणारी रंजिता. ठीक आहे. पण मला असं वाटतं वेगळं असं. पण ना मी जेव्हा ना दुबई एअरपोर्टवरती पाहिलं ना, तर त्याच्यावरती लिहिलं होतं फ्लाय विथ इमिरेट्स. ओके. सो मग म्हटलं दिस इज परफेक्ट यार, फ्लाय विथ रंजिता, व्हाय नॉट? म्हणजे आपण परफेक्ट निवडलेलं आहे आणि आपण परफेक्ट मार्गावर चाललेलो आहोत. सो मलाही ते विजन माझं आहे, की फ्लाय विथ रंजिता हे वर्ल्ड वाईड व्हावं. खूप छान. जर कोणी विचार केला मनामध्ये फिरण्याचं कोणाच्याही डोक्यात आलं, की मला फिरायचंय, तर पहिलं त्यांना रंजिता ट्रॅव्हल्स हे नाव आठवलं पाहिजे. बजेट फ्रेंडली, खाण्याची, राहण्याची, फिरण्याची उत्तम सोय आणि अविस्मरणीय आठवण. काही आठवणी जसं तू म्हणाले, की अविस्मरणीय आठवणी. पण ह्या ट्रॅव्हलच्या ह्या 1.5 वर्षामध्ये काही असं सुद्धा झाले असतील, की काही इन्सिडेंट खूप दुःखद होते किंवा म्हणा कठीण होते. असे काही इन्सिडेंट झाले का आणि त्याला कसं तू टॅकल केलंस? दुःखद म्हणजे एकच इन्सिडेंट असा झाला, की माझा ॲक्सिडेंट झाला होता ओके. थायलंडच्याच ट्रिपमध्ये. अच्छा, म्हणजे तू ट्रिपमध्ये गेली होती आणि थायलंडचं थायलंडच्याच ट्रिपमध्ये. सो तेव्हा असं झालं, की म्हणजे आम्ही ह्याच्यावरती गेलो होतो, कोरल आयलंड पाहायला जात होतो. तर स्पीड बोट असते ना, तर ती वेव्ह आली त्याच्यामध्ये ती उडली गेली आणि मी ते काकूने कशी पटकन अशी उतरवायला गेली आणि मी लक्ष नाही दिलं. माझ्या हां. ते लक्ष तर काकूंच्या हातून अशी उतरवते तेवढं अशी वेव्ह आली आणि मी आपटली गेली थोडीशी वर. तर माझ्याकडे स्टिचेस होते. त्याच्यावरती मी जोरात आपटली. एकदा आपटली, पुन्हा आपटली. ओह! आणि पुन्हा पडल्यानंतर मला ते सगळं काही दिसेन असंच झालं. म्हटलं अरे बापरे! मी गेली का काय? असं फील झालं. म्हटलं अरे बापरे! खूपच जोरात झालं आणि मला नंतर काहीच दिसत नव्हतं. काही म्हणजे काहीच दिसत नव्हतं.
म्हणजे अर्धा पाऊण तास जवळजवळ मी तिकडे दुसरी एका वाकड्यावर तिकडे झोपूनच होते. त्यांनी बर्फ वगैरे लावला, माझी जी गाईड होती त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग सांगितलं की आताच्या आता म्हणजे तुला हॉस्पिटलला जावं लागेल, कारण तुला काही दिसत नाहीये ना. आणि मला काहीच समजत नव्हतं आणि इतकं पेन होत होतं ना ते की असह्य. मग सगळं म्हणजे तिकडेच होता ग्रुप, कुणाला काही कळू नाही दिलं. तिकडे लगेच दुसरी स्पीड बोट केली आणि मी हॉस्पिटलाइज झाले. कोणाला काही सगळेजण विचारत होते की रंजिता कुठे गेले, थोडंसं काम होतं म्हणून गेले. म्हणजे त्यांनाही असं नको वाटायला अरे काय झालं असेल, त्यांना काळजी वाटणार, बरोबर. भीती वाटू शकते ना थोडीशी मनामध्ये, त्यांनाही काळजी वाटणार बरोबर. आपल्यासाठी आले तर. मग म्हटलं की सांगू नका कोणाला, मी जाऊन येते. मग एक 3 तास तरी ॲडमिट होते, 3-4 तास. त्याच्यानंतर मग स्कॅनिंग वगैरे ते सगळं केलं. मग सांगितलं थोडंसं रेस्ट करा, असं तुम्ही थोडासा मार लागलेला आहे किंचितचा, पण ठीक आहे. ते सगळं झालं वगैरे. मग आली, रेस्ट केला आणि मग दुसऱ्या दिवशी बॅक टू वर्क. द शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. असं मलेशियाला पण झालं होतं की तेव्हा पण मी एकटीच होती ट्रिपमध्ये आणि मला फुल रात्री 102 ताप बापरे. आणि इतकं थंडी तापून, आणि त्यावेळेस ग्रुप बरोबर कोणच नव्हतं. मला आता मी काय करू, आणि मला काही सुचतच नव्हतं आता काय करू यार, सकाळी ताप उतरला पाहिजे. तर यांना सगळ्यांना एकटं तर नाही मी सोडलं, टूर गाईड आहेत पण तरी मी आहे ना सोबत, आपण बरोबर. असणं एक वेगळा फरक पडतो. म्हटलं काय करू, औषध खाल्लं, झोपली मी. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी उठली ना तर ती डोळाच नाही उघडला माझा झोपेमुळे. तर मग मी फोन वगैरे केला आणि सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आणि मला तेव्हा गाईडचा फोन आला की सगळे बसमध्ये बसलेत, निघताय का, तर तुम्ही नाही आला, तुम्ही नाही दिसले. तुम्ही तिला सांगितलं तुम्ही घेऊन पुढे निघा, मी येतेच मागून. मग एक लोकेशन होती तिथे पोहोचले. मग लगेच मागून मी नाश्ता ब्रेकफास्ट करून गाडी करून तिथे पोहोचले. आणि नंतर म्हणजे चेहरा बघून सगळ्यांनी, म्हणजे मी मेडिसिन खाल्ली होती ना, त्याचे स्वेलिंग येते ना फेसला थोडंसं आपल्याला हेवी मेडिसिन खाल्ल्याने. डोलो खाल्ली, त्याच्यावरती डायक्लोजेम खाल्ली, क्रोसिन खाल्ली, सगळ्या एकत्रच खाल्ल्या. मग तो फरक पडतो ना. आणि एकदम असे डोळे झोप झोप. त्याच्यामुळे मग लगेच मग गेस्टला कळालं की थोडं बरं नव्हतं का. म्हणलं हा थोडंसं बरं. म्हणजे आराम करायचं की नाही नाही तुझ्यासोबत आहे, तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे ना, असं कसं आराम करायचं. काय नाही, त्याच्यानंतर परत नॉर्मल चालू आहे. पण रंजिता खरंच आता जसं मी म्हणाले की आता तर तुझ्याकडे मल्टी टास्किंग आहे, कारण ब्लॉगिंग जे आहे ते सुरू केलेलं आहे, क्रेझी फूड रंजिता ते सुद्धा पुढे न्यायचं आहे, फ्लाय विथ रंजिता हे जे तुझं आता पूर्ण विजन आहे, स्वप्न आहे, ते कंटिन्यू करायचंय. ओवी आहे, कारण ओवीची आई आहे, तिची सुद्धा आईची स्वप्न असतात, मुलीला वाढवणं, तिच्यासोबत टाइम देणं, घर संसार आहे. सो ह्या सगळ्या पारड्यांमध्ये सगळं काम करत असताना कधी थकत नाही का ग, की थकली मला ना खरंच ऍक्च्युली जसं तुम्ही म्हणतात ना प्रत्येकाला झोपावं असं वाटतं, पण माझा ऍक्च्युअल मूळ स्वभाव असा आहे ना की मला बरं पण नसलं ना तर मी जास्त एकच दिवस बेडवरती आराम करू शकते. दुसऱ्या दिवशी असं मला वाटतं मी काय 7-8 दिवस आजारी बिजारी होती की काय, की उठलीच नाही. म्हणजे मला हे असं फील होत राहतं. म्हणजे आता ती बॉडीला सवय झाली ना कामाची, तर मला असं वाटतं की काहीतरी करत राहावं. नाही काम केलं काही ना तर मग असं वाटतं प्रेशर येतं डोक्यावर, काहीच नाही करत असं काय होतंय माझ्याने, असं काय होतंय. आणि असं होतच नाही आता, इतकं वर्कलोड घेतल्यामुळे त्याचं काही होतच नाही. पण वर्कलोडचं तुला प्रेशर येत नाही? नाही, मला अजिबात नाही. मी असं तुम्ही जर वर्कलोडचं प्रेशर घेऊन काम केलं ना, सो तुम्हाला त्याचा मग कंटाळा येणार. जे काही तुम्ही काम कराल ना ते असं एकदम स्ट्रेस फ्री करा आणि एन्जॉय करत करा. प्रत्येक क्षण आहे ना तो आनंदाने जा, की आता जे आहे ते आहे, उद्याचं मला काही माहिती नाही आहे. सो जेव्हा तुम्ही असं करून जगाल ना, तुम्ही इतकं छान आयुष्य जगाल ना, आणि मेहनत करायला कधीच विसरू नका. म्हणजे तुम्ही हा जर विचार केला अरे मी आता थकून आली, आता मला जरा 2-3 तासाची तरी झोप पाहिजे, आता मी उठून. कधी कधी समटाईम्स असं होतं की फक्त 4 तासाची झोप मिळते मला पूर्ण वीकमध्ये. म्हणजे 4-4 तासाची झोप मिळते. बरोबर. म्हणजे रात्री आम्ही 2-3 वाजता येतो, पुन्हा उठतो, पुन्हा सकाळी उठून जातो. अख्खा दिवस हॅक्टिक असतो. असं नाही की बाबा बसून एखादी कामं शूट वगैरे असतं, अख्खा दिवसभर हॅक्टिक असतं. पुन्हा रात्री यायचं, 4 तास झोपायचं, पुन्हा उठून जायचं. सो मी हा कंटाळा करू शकते, मी ती गोष्ट स्किप करू शकते. बरोबर. पण जर मी कमिटमेंट केलं तर मी स्किप नाही करू शकत. रंजिता, खरं तर आता मी म्हणेन की हे स्वप्न तू पाहिलं नव्हतं, पण कुठेतरी म्हणतात ना आपल्याला आपल्यातलं टॅलेंट खूप उशिरा कधी कधी कळतं. तसं मी म्हणेन की तुझ्या सासरच्यांनी ओळखलं, तू त्या संधीचं सोनं केलं आणि आज तू इतकं काही सुंदर अचीव्ह केलेलं आहेस. आता तुला तुझ्यातले गुण कळालेत माझ्या मते. रंजिताला रंजिता काय ही कळालेली आहे, तिचं स्वप्न कळालेलं आहे. आता पुढचं स्वप्न काय, म्हणजे 5 वर्षानंतर जर का कुठे तुला स्वतःला बघायचंय तर ते काय असेल? मला असं वाटतं की मी स्वतःला न बघण्यापेक्षा मी रंजिता तयार झालेली आहे. माझ्यासारख्या प्रत्येक माझ्या महिला बऱ्याच जणी जे स्वप्न पाहतात रंजितासारखं होण्याचं, तर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे.
तर मी तर हे म्हणेन, जर तुम्हाला फ्लाय विथ रंजिताला जॉइन करायचं असेल आणि तुमच्यामध्ये ती इच्छा आहे जगभर फिरण्याची, लोकांना फिरवायची आणि माझ्यासारखंच एन्जॉयमेंट करायची, तर तुम्ही नक्कीच फ्लाय विथ रंजिताला जॉइन देखील होऊ शकता. सो रिक्रुटमेंट पण सुरू अरे आहे. वा, म्हणजे जर का कोणाला रंजिता सोबत कनेक्ट व्हायचे, फ्लाय विथ सो रंजिता, नक्की तुम्ही म्हणजे कनेक्ट होऊ बिझनेस शकता. करायचा किंवा काही गाईडन्स हवंय, तर ते तुझ्याशी नक्कीच तुम्ही कनेक्ट कनेक्ट होऊ होऊ शकतात शकतात. माझ्यासोबत. खूप हो. छान. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न विचारेन, की जो प्रत्येकाच्या मनात असतो, की चल सगळं ग, तू काम वगैरे तुम्ही दोघांनी डिसिजन घेतला, स्ट्रगल असतील ते सगळे सहन केलं, आज तुम्ही अचीव्ह केलं. हो. पण आज असंच अनेक जण विचार करतात, की आपण पण जॉब सोडूया आणि आपण हे सुरू करूया. सो त्यांच्यासाठी डूज अँड डोंट्स काय सांगशील, आणि किती इन्कम मिळतो एक अप्रॉक्स, की ह्या सगळ्यातून जर का एक आधी काळ होता तेव्हा म्हणायचं की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, पण आज मराठी माणूस ताठ कणा घेऊन, म्हणून मी म्हणेन की ताठ मानेने बिझनेस करतोय, तर ह्या सगळ्यावरती काय सांगशील? मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही हे अतिशय खोटं आहे. आज माझ्या मराठी माणसाचंच रेस्टॉरंट जे दुबईमध्ये आहे 15 वर्षांपासून, आणि एक नाही 5-4 रेस्टॉरंट झालेत. आता 5व्याचं काम चालू आहे अबुधाबीमध्ये पण. म्हणजे त्यांचंच दुबईला करामामध्ये आहे, सॉरी, दुबईलाच 2 आहेत, पटायामध्ये आहे, बँकॉकमध्ये आहे. आता अबुधाबीला काम चालू आहे. मराठी माणूस आहे. आपले खूप सारी मराठी माणसं आहेत ज्यांचे मोठमोठे बिझनेस आहेत. स्पाइस बिझनेस जो आहे सगळ्यात मोठा दुबईमधला, तो आपल्या मराठी माणसाचा आहे. मराठी माणसं कुठेच कमी नाहीयेत. हे फक्त बोलण्याची गोष्ट आहे, की मराठी माणसाने बिझनेस करू नये. पण जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. जसं की सगळ्यात पहिलं म्हणजे फॅमिलीचा वेळ. कुटुंबाला वेळ द्यावी लागते. ती आपल्याला थोडीशी कॉम्प्रोमाइज करावी लागते. पण त्याच्यानंतर खूप छान सगळं सेट होतं. सगळ्या गोष्टी खूप छान होतात आणि मला असं वाटतं, की प्रत्येक मराठी माणसाने बिझनेस हा करावा आणि त्याच्यामध्ये उतरावं. एकदा प्रयत्न तर करून बघा तुम्ही. नाही तुम्ही सक्सेस झाला तर तुम्ही जे म्हणाल ते. 100% तुम्ही सक्सेस. फक्त तुमची कन्सिस्टन्सी ही सोडू नका. कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे लाईफमध्ये. म्हणजे आपण जे थोडं करून नंतर हात सोडतो. बरोबर. माझे बाबा, त्यांची पण होती सवय, की ते म्हणजे त्यांना असं असायचं की मला जॉब नाही करायचं, मला व्यवसाय करायचा आहे. म्हणजे आमची वडापावची गाडी पण होती खूप वर्ष अगोदर. तेव्हा मी ते खूपच म्हणजे ओवी एवढीच मी असेल. बरोबर. वडापावची गाडी पण होती, मोठी फॅक्टरी पण होती कपड्यांची. म्हणजे परत शाई बनवतात ना, ती मशीन असते ना, म्हणजे हे बनवतात, बॉल पेन म्हणजे रिफिलची आमची मशिनरी होती, प्लास्टिक बनवण्याची मशिनरी होती आमच्याकडे. सो माझे बाबा असे नवीन नवीन प्रयत्न करत असायचे, जे मी कदाचित असं तुम्ही बोलू शकतात की हे माझ्या बाबांकडनं माझ्याकडे आलेलं आहे, की नवीन काहीतरी करायचं आहे आणि बस आपल्याला व्यवसाय करायचा आहे. अप्रॉक्स किती मिळतो जेव्हा तू फर्स्ट ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं आणि युट्यूबचा हा जो तुझा ब्लॉगिंगचा इन्फ्लुएन्सरचा प्रवास सुरू झाला होता, किती एक अप्रॉक्स अमाऊंट आहे? मला सुरुवातीला आले होते, माझं पहिलं इन्कम आलं होतं 2 वर्षानंतर 8,000 रुपये आलं होतं. 2 वर्षाची. आता इझी झालेलं आहे. आता बरेच म्हणजे सॉरी, आता म्हणजे बरेच इझी झालेलं आहे, कारण आपल्याला कोलॅबरेशन हे ते बऱ्याच गोष्टी मिळतात. सो तेव्हा मला ते 8,000 रुपये आले आणि मी इतकी खुश होते. हा 8,000 रुपये 2 वर्षानंतर युट्यूबकडनं मिळालेले आहेत फायनली, चला बाबा. त्याच्यानंतर तर ऑफकोर्स त्याच्यानंतर तुमची इन्कम जी ग्रोथ आहे ती वाढत जाते, कारण की तुमच्याकडे बरेच ब्रँड्स पण येतात, सगळ्याच गोष्टी येतात आणि हे सगळं व्ह्यूज वरती असतं. तुमची किती कन्सिस्टन्सी आहे त्याच्यावरती असतं. तर कोलॅबरेशन आता विषय काढलास, त्याच्यावर मी म्हणेन की आजकाल अनेक इन्फ्लुएन्सर आहेत की जे ब्रँड कोलॅबरेशन करतात. तुझ्या ह्याला फार कमी दिसतात ब्रँड कोलॅबरेशन. ह्याबद्दल काय सांगशील मला? हा खूप चांगला प्रश्न विचारला. तर माझ्याकडे बरेचसे कोलॅबरेशन येतात, पण जेव्हा मी पर्सनली एखाद्या ब्रँडला ओळखते ना, तेच मी ब्रँड सजेस्ट करते सगळ्यांना. जसं की बऱ्याच कंपनीचे आपण केलेले आहेत ऑलरेडी. मग ते मसाल्याचं असो किंवा खाण्याचे पदार्थ असो किंवा लावण्याचे पदार्थ असो स्किनला, जेव्हा मी ते पर्सनली यूज करते. जसं मी ओवीसाठी प्रोडक्ट यूज करायचे एका कंपनीचे, आणि मग ते मी सजेस्ट करायचे की नाही तुम्ही हे करा, कारण की ते मी माझ्या ओवीला पर्सनल एक्सपिरियन्स घेतला होता त्याचा. आणि ओवीला घेतला होता म्हणजे तेव्हा मी ब्रँडिंग करायची पण नाही, आणि ब्रँडिंग न करता म्हणजे खूप सुरुवातीला जेव्हा माझा युट्यूब चॅनलही नव्हता तेव्हा मी ते ओवीला यूज करायचे प्रोडक्ट. सो मग मला त्याचं ऑलरेडी माहित होतं की नाही हे कसे आहेत काय आहे ते. त्याच्यानंतर मग मी त्यांचं ब्रँडिंग घ्यायला सुरू केलं. सो आजपर्यंत आपल्या चॅनलवरती आपण असं कोणतेही ब्रँडिंग नाही केलं ज्याच्याने कोणाची फसवणूक होईल, ज्याच्याने त्यांचे पैसे कुठेही वाया जातील. मग ते कपड्यांची असो, वस्तूची असो किंवा खाण्याचे पदार्थ असो किंवा फिरण्याचे असो, काही नाही.
म्हणजे ब्रँडिंग करतानाही मी आपल्या चॅनलच्या मार्गे समाजाचं जे ध्यान आहे तेही आपण ठेवणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. कोणत्याही म्हणजे रमी ॲप वगैरे हे बरेच येतात, कंटिन्यू चालू असतात हे असे सगळे. बरोबर. खाण्याचे वगैरे पण भरपूर काय-काय चालू असतं. पण आपण ते नाही दाखवत. कारण की त्याच्याने समोरच्यांचं नुकसान होऊ शकतं ना. बरोबर. मग असं आपण का करायचं? की थोड्या म्हणजे तू पैशांसाठी प्रॉपर तो हे विचार करते की ह्याने हां. खरंच कोलॅबोरेशन करताना समोरच्याला तो चांगला इफेक्ट होईल, नाही होईल. फक्त पैशांसाठी म्हणून फक्त पैशांसाठी कोलॅबोरेशनसाठी करायचं असेल तर कितीही येतात करू. असे. पण बरोबर. आपल्याला ते नाही करायचंय ना. कारण की लव्ह यू ऑल. आफ्टर ऑल त्यांच्यामुळे आपण आणि आहोत. तुला सुद्धा खूप जणांचा खूप म्हणजे खूप सुंदर असा प्रतिसाद सगळी जण देतात आणि तुझ्यावरती प्रेम करतात. हो. एक ना आपला सेगमेंट आहे रंजिता, तो हां. मी सेगमेंटकडे वळते. हां. ह्यामध्ये ना एक कॉल मी लावायला तुला देणार आहे. हा कॉल तुला लावायचा आहे तुझ्या आई-बाबांना आणि त्यामध्ये तुला आज त्यांच्याशी जर का काही बोलायचंय, आत्ताची ही रंजिता, अनेकदा आपलं असं होतं की आपण ना पुढे जातो आयुष्यामध्ये, करिअरमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि अनेक गोष्टी असतात ज्या लहानपणी सुद्धा असतात, आपल्याला आई-बाबांना सांगायच्या असतात किंवा एक आपण अचीव्ह केल्यानंतर त्यांची शाबासकी खूप महत्त्वाची असते. सो ज्या काही गोष्टी जर का आज तुला सांगायच्या आहेत आणि जर आज हा कॉल त्यांना गेलाय, तर हां. काय त्यांच्याशी बोलशील? मी म्हणेन की हा टक, 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 टक नंबर डायल आणि हा हां. फोन आई-बाबांना लागलाय. म्हणजे खूप मोठा ॲक्चुअली हे आहे माझ्यासाठी टास्क आणि खूप आनंद पण होईल त्यांच्याशी बोलण्यासाठी मला. अ, आज ते माझ्यासोबत नाही आहेत. पण बाबा तुम्ही आता माझ्यासोबत नाही आहात. मी पप्पा बोलायचे. पप्पा आणि मम्मा. ॲक्चुअली मी नाही बोलू शकणार. थोडंसं रंजिता, सपोज त्यांच्याशी आज काही तुला शेअर करायचं असेल, काही त्यांना सांगायचं असेल, कारण आज रंजिता खूप मोठी झाली आहे आणि अनेक जणांचं आदर्श आहेस की जे लोकं, कारण मला माहिती आहे जेव्हा मी सांगितलं की आज माझी मुलाखत म्हणजे मी मुलाखत घेणार आहे हां. रंजिताची, तेव्हा अनेकांचे मला कमेंट्स होते की आम्ही हिला फॉलो करतो, हां. आम्ही तिच्याकडून इन्स्पायर होतो. तर आज आई-बाबांशी किंवा मम्मी-पप्पांशी काय बोलायचंय, काय सांगायचंय? जेव्हा मला असं वाटलं की मी हे करायला पाहिजे म्हणजे चॅनल वगैरे सगळं सुरू केलं. जेव्हा मला लोकांची ओळख मिळायला लागली, माझ्या बाबांना नेहमीच माझ्यावरती गर्व असायचा. म्हणजे मी अगदी 10वी मध्ये 35% काढले होते. तरीही त्यांनी गावभर फेडे वाटले होते. त्या 35% साठी. तर तुम्ही आज विचार करा की आज त्यांनी काय केलं असतं? सो मी माझ्या आई-बाबांना हे म्हणेन, "हॅलो मम्मी." मम्मा बोलायची, "मम्मा, पप्पा." मला थोड्या वेळासाठी का होईना असं वाटतं की मी एकदा मागे जावं आणि तुम्हाला पुन्हा आणावं. आणि मला सगळेजणच म्हणतात की "तू माझ्या मुलीसारखी आहेस." मला भरभरून प्रेम देतात. जेव्हा ट्रिपमध्ये येतात तेव्हा, की "तुझ्यासारखी मुलगी आम्हाला मिळायला हवी किंवा तुझ्या पोटी आम्ही जन्म घ्यावा, तुझी मुलगी म्हणून." त्याच्यामध्ये मी सगळं काही मिळवलं. म्हणजे मला त्या क्षणी असं वाटतं मी खरंच खूप नशीबवान आहे. मला काही जण असे म्हणत असेल, ही किती कमनशिबी आहे, की हिच्यासोबत आई-बाबा नाही आहेत. पण माझे आई-बाबा जिकडे कुठेही असतील ना, ते मला नक्कीच पाहत असतील. मी कधी असं मनाला असं फील नाही होऊ देत की मला आई-बाबा नाही आहेत. कारण की मला जेवढे लोकं आशीर्वाद देतात भरभरून, की "नाही तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू आम्हाला किती प्रेम करतेस, तू आमची किती काळजी घेतेस." जेव्हा ट्रिपमध्ये काही वयोवृद्ध येतात, तर त्यांच्यासोबत माझी एक वेगळीच बॉन्डिंग होते. कारण इतकी छान बॉन्डिंग होते ना त्यांच्यासोबत, की मी असं वाटतं की हे खरंच माझे आई-बाबा आहेत. आणि जेव्हा ते जातात ना, त्या क्षणाला माझं मन असं एकदम भरून येतं, की अरे यार, इतकं प्रेम दिलं होतं ह्यांनी मला. असं अगदी डोक्यावर हात फिरवणं किंवा असं जवळ घेणं, जे आपले आई-बाबा एक करतात, ते हे करतात. त्याच्यामुळे बाबा आणि आई तुम्ही माझ्यासोबत नाही आहात. पण तुमच्या रूपाने मला प्रत्येक क्षणाला आई-बाबा भेटत असतात आणि ते भरभरून आशीर्वाद देतात. आणि त्यावेळेस असं वाटतं, की तुम्ही मला नक्कीच कुणाच्या तरी रूपामध्ये भेटतात, बोलतात आणि मला तुम्ही भरभरून आशीर्वाद देतायत. अ, या जन्मामध्ये तुम्ही खूप काळासाठी नाही भेटलात, पण जर पुढचा जन्म मिळाला, तर असं शॉर्ट ट्रिप नको, लाँग ट्रिपवरती आपण सगळे एकत्र जाऊया. असंच मी सांगेन. थँक रंजिता. खूप छान. आणि मी नक्कीच म्हणेन ते जिथे कुठे असेल ते प्राऊडली तिकडे सुद्धा सांगत असेल की खूप ही जास्त आमची प्राउडली. मुलगी. खूप, खूप.
म्हणजे माझ्या आईने तर माझं थोडंसं आयुष्य बघितलं होतं म्हणजे युट्यूबचं. पण बाबांनी तर अजिबात नाही. पण ते नेहमी सगळ्यांना म्हणायचे की नाही नाही रंजिता खूप पुढे जाणार. सोनू म्हणायचे मला, सोने खूप पुढे जाणार, तिला कुणाची भीती नाही मिळत, ती बोलत नाही असं तुम्हाला वाटतं. म्हणजे मी खूप अशी शाय होती, मला बोलायला वगैरे नाही आवडायचं जास्त. म्हणजे ती नाही बोलत कुणाशी, पण ती खूप पुढे जाणार आयुष्यामध्ये, ती माझं नाव करणार, म्हणे चव्हाणांचं नाव करणार ती. आजही ना बाबांच्या ओळखी म्हणजे माझ्या माहेरचं कोणी म्हणालं ना की, आणि चव्हाण या नावाने जेव्हा कोणी हाक मारतं, ही चव्हाणाची पोर ना, मग चव्हाणासारखीच असणार. चव्हाणांनी कसं सगळ्यांना नेहमी धरून ठेवलंय, सगळ्यांची काळजी घेतलीये चव्हाणांनी, तशीच ही घेणार. हे ऐकून खूप छान वाटतं. कारण की माझ्या बाबाने ना, कोणी काही विकायला आलं ना दारात, तरी त्याला ना असं उपाशीपोटी नाही जाऊ द्यायचे. ए ग बाय बस ग, दुपारचे 3 वाजू दे, 4 वाजू दे, रात्रीचे 11 वाजू दे, तरी चहा पाजल्याशिवाय कोणाला बाहेर नाही काढणार. अगं ठेव ग चहा, ग उपाशी आलाय ग, थोडंसं खायला दे ग. स्वतः उपाशी राहते पण त्यांच्या ताटातलं समोरच्याला देते. आणि आज तू खरंच ते जसं म्हणाले की त्यांनी जे सांगितलं होतं की तू खूप मोठं नाव कमवणार आणि खूप मोठी होणार, तशी तू खरंच होतेस. मी ऑल द बेस्ट म्हणेन तुला नवभारत नवराष्ट्राकडून. कारण एक डोंट, आपण बोलतो ना, शाहरुख खानचा डायलॉग होता की एखाद्या सामान्य माणसाला कमी समजू नका. तसं मी म्हणेन की एक सामान्य स्त्री काय काय करू शकते हे सगळं तू केलेलं आहेस. आज खूप जण आहेत जे तुला फॉलो करतात, ते आदर्श तुला म्हणतात आणि तुझ्या या जगण्यामध्ये कुठेतरी ते त्यांचं स्वप्न बघत मी असतात. हे सांगेन की माझ्या आईच्या नंतर माझी जी काळजी घेतली ती माझ्या मावशीने घेतली. एक म्हण आहे, माय मरो पण मावशी जगो. ती खरंच ती म्हण आहे. ती माझी प्रत्येक गोष्टीची म्हणजे तिने कधी हे नाही दाखवलं की ही माझी मुलगी नाहीये किंवा ही माझ्या बहिणीची मुलगी आहे असं तसं. माझं बाळणपण जे काढतात ते आपल्याला प्रत्येकीला वाटते की आपल्या आईकडे ते बाळणपण व्हावं. ते बाळणपण माझ्या मावशीने पूर्ण केलं. म्हणजे ते दोघं जण माझ्यासाठी खूप काही आहेत. त्यांच्यासाठी मी काय करू आणि काय नको असं आहे माझ्यासाठी. मावशी आहे, मावशी आणि काका दोघं जण. त्या दोघांना आता कसं वाटतं? म्हणजे खूप छान वाटतंय त्यांना. ते दोघं जण खूप म्हणजे ती मार्केटमध्ये वगैरे गेली आणि तिला कोणी सांगितलं ना, तुमची रंजिताची मावशी ना तुम्ही? हो हो. आणि खूप असं साधी, तिला असं एकदम हे आहे. अगं मी थोडी ना व्यवस्थित हल्ली ना जरा छान व्यवस्थित होऊन जाते ग. म्हणजे कोण कोण भेटतात ना, मग नंतर म्हणते हिची मावशी कशी पण राहते. मला काय नाही, तू जा कशी पण, तरी पण तुला ओळखणार आहे लोक. असं काय नाही. पण तिला ते असं छान वाटतं. आणि असे गावचे असले कारण की त्यांना असं हे असतं ना, कुतूहल असतं ना की अरे म्हणजे माझ्या लेकीच्या ह्याच्यामुळे मला ओळखलं, असं असतं ना. म्हणजे बापामुळे मुलांना ओळखणं आणि नंतर मग मुलांमुळे बापांना ओळखलं, ह्याच्यात एक फरक असतो. आणि त्यांना ते प्राऊड फील होतं. खूप छान असतात तिचे व्हिडिओ, खूप छान वाटतात तिच्यासोबत फिरून. मग तिनं असं आली ना मला सांगणार, मला ना आज हे भेटले होते, मला असं असं सगळं सांगत होते. सो हे एक वेगळं प्रेम आहे. खूप छान. काय सांगशील रंजिता जाता जाता तुझ्या सगळ्या फॅन फॉलोवर्सला, त्या सगळ्यांना काय सांगशील की आज जर का प्रत्येक स्त्री तुझ्यासारखं स्वप्न बघते आणि तिला सुद्धा रंजिता बनायचंय, तर कुठली गोष्ट आज त्यांना सांगशील? एखादं वाक्य, एखादा सल्ला किंवा काय असेल तुझं? आयुष्यामध्ये जे तुम्हाला मागे खेचत आहेत त्यांना जस्ट इग्नोर आहे म्हणा. इग्नोर आहे नम हा मंत्र जपा आयुष्यामध्ये. आणि माझ्या वडिलांनी जसं माझ्यावरती भरपूर प्रेम केलेलं आहे, तसं माझ्या नवऱ्यानेही मला तेवढीच माझी काळजी आणि प्रेम करतो. खरंच म्हणजे मी कधी कधी म्हणते यार, म्हणजे म्हणतात ना, एका बाजूने बाबांना घेतलं आणि रोहनला मला आयुष्यामध्ये पाठवलं. म्हणजे मला पाणी पिण्याचीही आठवण करून देणार तू. मला जसं पाणी पाहिजे सवय नाही, तेही आठवण. पाणी पी, पाणी पी, पाणी पी, नंतर बोल, पाणी पी, पाणी पी, पहिलं पाणी पी. म्हणजे खाण्यासाठी मी जेवणासाठी आमची वाद होतात. अरे सारखं सारखं काय आहे, का 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 थांबणार थोड्या वेळ, नंतर काही ना काळजी. पण ते काळजी आहे त्याला की बाबा एवढी ही फिरते, सगळं करते, मग बॉडीमध्ये ताकद पण पाहिजे ना ह्याच्या. माझी बहीण आहे तिचंही, तर ह्या सगळ्यांची तेवढी ती काळजी आहे. आणि ते सगळेजण काळजी घेतात. आणि माझ्या महिलांना मी हेच सांगेन की तुमचं कुटुंब पहिलं. आणि जेवढे माझे भावंड ही व्हिडिओ पाहत आहेत, जर त्यांच्या वाईफ, त्यांची बायको, त्यांची बहीण, त्यांची आई काय करू इच्छिते, तर प्लीज तुम्ही त्यांना सपोर्ट करा. कारण की तुमच्याशिवाय त्यांचं कोण नाही आहे दुसऱ्या आयुष्यामध्ये. तुम्ही जर सपोर्ट केला, तुम्ही जर त्यांना ओळखलत, तर त्यांच्यासाठी जग जिंकल्यासारखं होईल. आणि दुनियाला विसरा, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करा. आणि काही सपोर्ट लागला तर मी आहेच. मला एनी टाइम तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करू शकतात. आपली वेबसाईट आहे, त्याच्याद्वारे मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बस मग मी आहेच तुम्हाला सपोर्टला. काही काळजी करू नका. तुम्हाला काही मदत लागली एनी टाइम
सो मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही अगदी बिंदास. मोठी बहीण, लहान बहीण, ताई, माई, आई काही बोलायचं ते बोला आणि या. बस. खूप छान वाटलं रंजिता. पुन्हा एकदा तुला धन्यवाद म्हणेन की तू वेळ काढूनच आलीस, कारण आज आता मला माहिती की जसं मी नावं घेतली इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर, फ्लाय विथ रंजिता आणि तुझं स्वतःचं सुद्धा एक आयुष्य आहे. सो ह्या सगळ्यामधून वेळ काढून आज या मुलाखतीसाठी तू खास इथे आली आणि तुझं जे सगळं स्वप्न आहे ते छान पूर्ण होवं असंच म्हणेन आणि नवभारत नवराष्ट्राकडून पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच माधवी. आणि तू आज मला आईबाबांशी बोलणं करून दिलीस त्यासाठी. येस, थँक्यू. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, तसंच रंजिता सोबतच्या ह्या खास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.